शोध करण्याकरता पण जर अचानक स्वरूपामध्ये सीता मातेची भेट झाली तर हीच सीता हे कशाने ओळखायचं? आता शोधाला निघाल्याच्या नंतर अनेक महिलेची पुन्हा भेट होणारच आहे ना पुढं. पण हीच सीता कशाने ओळखायचं? याच्याकरता तिथून परत आले. अंगदाची परवानगी घेतली आणि परत आले. परत आल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजींनी प्रश्न विचारला, अरे हनुमंता, आताच गेला आणि लगेच परत कसा काय तो आला? त्यावेळेला हनुमंतरायांनी सांगण्याकरता सुरुवात केली, देवा, मी काही अंतरापर्यंत गेलो, पण तिथं गेल्याच्या नंतर मला मात्र समजलं बरं का, सीतेचा शोध करण्याकरता निघालो पण वर्णनच माहिती नाही ना. दुसरी गोष्ट, जरी सीता मातेची आणि माझी भेट झाली, पाठीमाग राजा रावणानं एका साधूचा वेश धारण केला, तिला फसवलं, अपहरण केलं. एखाद्या वेळेस मी रामाचाच दूत आहे अशी काहीतरी खून तरी द्यावं लागेल ना. याच्याकरता मी परत आलेलो आहे. मला सीता मातेच्या स्वरूपाच्या बद्दल काहीतरी भूमिका सांगा. आता रामाचं उत्तर किती गोड आहे ते ऐका बरं का. सीतेच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये तुम्ही संगीत द्या की मध्ये. सीतेच्या बाबतीमध्ये बोलण्याकरता सुरुवात केली. अरे हनुमंता, सीतेचं वर्णन जर करायचं म्हटलं तर एका भाषेमध्ये सांगतो बाबा, जास्त बोलण्याची गरज नाही. तू मला पाहतोस का नाही, रामाला, तर रामामध्ये आणि सीतेमध्ये काही सुद्धा बदल नाही. हे म्हणण्याकरता दोघ जण आहेत बरं का. राम आणि सीता म्हणण्याकरता दोन आहेत, असण्याकरता मात्र एकच आहेत. कधी कधी जसा देव अवतार घेत असताना कधी देव कासव होतो, लक्ष करा, कधी देव कासव होतो, कधी मासा होतो, कधी मगर होतो, कधी डुक्कर होतो, कधी नरसिंह होतो, कधी वामन होतो, कधी परशुराम होतो. जसे देव असणारे अवतार घेतो ना, तशा स्वरूपामध्ये सीता मातेचं वर्णन जर करायचं म्हटलं तर ही सीता माता सुद्धा एक प्रकृतीच्या बाबतीमध्ये आहे. एक ब्रह्म आणि एक माया. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. तोडीता न तुटे, सारिता निराळी, लोटांगण तळी हरपती. सांगा, आपल्यापासून अलग नातवाला करता येईल, नातीला करता येईल, संसाराला अलग करता येईल, पण घरापासून इथपर्यंत येत असताना एका गोष्टीला अलग करता येत नाही. कुणाला? सावलीला बरं का. तिला किती जरी घरी तुम्ही सांगितलं समजावून, अजिबात माझ्यासोबत मंदिराकडे यायचं नाही, ती ऐकते? ते कुणाचंच ऐकत नाही. तोडीता न तुटे, सारिता निराळी, लोटांगण तळी हरपती. ती सावली मात्र ऐकत नाही, ती आपल्या सोबतच आहे. तसं सांगितलं, हनुमंता, माझ्यामध्ये आणि सीतेमध्ये मात्र काही सुद्धा असणारा बदल नाही. दोघं आम्ही सारखेच दिसण्याकरता. कधी कधी आपण लग्नाला जर गेलो ना, तर लग्नाला गेल्याच्या नंतर काही माणसं एकदा नवरीकडे बघतात आणि काही नवरदेवाकडे बघतात. लक्ष करा बरं का. जर जोडा जर सुंदर लागलेला असेल तर म्हणतात, जमलं बरं का, छान, नवरदेव पण सुंदर आहे, नवरी पण सुंदर आहे. जर एखाद्या वेळेस नवरदेव जर सुंदर असेल आणि नवरी जर दिसण्याकरता सुंदर नसेल, तर आमच्या परिसराकडले लोक असे म्हणतात, हुंडा जास्त घेतला असेल. इकडे तसंच आहे ना, हुंडा जास्त घेतला असेल. हा ना, तुमच्याकडे द्यायची पद्धत सुरू झाली, आता घ्यायची नाही बरं का आता. हा हा म्हणजे चर्चा बोलण्याकरता सुरुवात करतात. आणि लग्नाला गेल्याच्या नंतर लोक नवरदेव आणि नवरी दिसण्याकरता जर सारखे दिसू लागले तर म्हणतात, जोडा म्हणजे जोडा आहे बरं का, बस जोडा म्हणजे जोडा. महाराज, प्रभू श्रीरामचंद्रजी सांगतात, सीता आणि राम हे अलग नाही. दिसण्याकरता वाटतील माणसाला दोन, पण असण्याकरता मात्र हे एकच आहेत. आमच्या दोघांचे रूप मात्र भिन्न भिन्न, वेगळे नाहीत, एकच असणारे रूप आहेत. पण सीतेकडे पाहिल्याच्या नंतर भास माणसाला एवढाच होईल की ती सीता ही स्त्रीच्या स्वरूपामध्ये आहे. भास एवढाच होईल बरं का. आणि माझ्याकडे बघितल्याच्या नंतर माणसाला भास एवढाच होईल की मी पुरुष आहे, एवढाच भास होईल. फक्त हे वरचे असणाऱ्या रूपाचा एक भाग आहे. आम्ही दोघ जण असणारे या ठिकाणी एकच आहेत. मग आता हनुमंता, सौंदर्य तुला कळालं ना? होय. बर, दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी सीतेची तुला भेट होईल, सीतेची भेट झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी सीता बसलेली असेल, थांबलेली असेल, तिथला सगळा परिसर आहे ना,
झाड असेल, एखाद्या वेळेस एखादं फूल असेल, मूळ असेल, फळ असेल, तिथला पाषाण असेल, गवत असेल, सगळा परिसर आहे. तर सगळा परिसर त्या ठिकाणी रामाचं भजन करील. ज्या ठिकाणी सीता आहे, सगळा परिसर रामाचं भजन करील. एवढा असणारा त्या सीतेचा असणारा महिमा आहे. सीतेच्या मुखामध्ये राम नामाची असणारी भूमिका आहे. होय देवा, हे समजलं. पण एक माझी विनंती आहे, जर सीता मातेची भेट झाली तर मी रामाचा दूत आहे म्हणून त्या सीता मातेचा विश्वास मात्र पटणार नाही बरं का. का पटणार नाही? पाठीमाग ज्या वेळेला तुम्ही पंचवटीच्या ठिकाणी आलात, राजा रावणानं भिक्षा मागण्याकरता साधूचा वेश धारण केला आणि झोळी समोर केली, भिक्षा मागण्याकरता सुरुवात केली. भिक्षाम देही भवती भिक्षाम देही माते भिक्षाम देही. सीता मातेला राजा रावण ओळखू आला नाही, अजिबात ओळखू आला नाही. माझा एक बोलण्याचा भाग आहे. जिचा पती मालक साक्षात त्रिभुवनाचा मालक प्रभू श्री रामचंद्र जी आहे, तिला राजा रावण खरा आहे का डुप्लिकेट आहे हे कळालं नाही. जिच्या मालकाचा भाऊ लक्ष्मण हा संत आहे, दोघाचा सहवास आहे बरं का. संत आणि देव यांच्या सोबत असणारी सीता आहे चालण्याकरता वनवासामध्ये. देव आणि संत सोबत असून सुद्धा समोरचा राजा रावण भिक्षा मागाय आलेला तो खरा आहे का डुप्लिकेट आहे हे अजिबात तिला ओळखू आलं नाही. दुपारच्या वेळेला आपल्या गावामध्ये येणारे साधू महात्मे आपल्या साधारण महिलेला कळतील का? अजिबात कळणार नाही. मोकळ्या मनानं आपला हात त्यांच्या हातामध्ये द्यायचा आणि बाबा बघा बरं भविष्य, मग तो लगेच सांगतो, बाई जरा सावध बरं का, तुमचं प्रेम मालकावर भरपूर आहे पण मालकाचं प्रेम तुमच्यावर नाही. खरं बोललात बघा तुम्ही. हे ठरलेलंच आहे ना. हा, ठरलेलंच आहे. आणि तुम्ही मात्र सगळ्यावर प्रेम करता पण तुमच्यावर मात्र कुणीच प्रेम करत नाही बघा. ठरलं मग काय त्याला. आता हे काही असे ठोकताळे असतात. बोलण्याचा भाग असा आहे की सीता मातेला सुद्धा तो साधू महात्मा असणारा खरा आहे का खोटा हे समजलं नाही. त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, त्यावेळेला सीता मातेनं भिक्षा मागण्याकरता आलेल्या राजा रावणाला भिक्षा वाढण्याकरता दिली आणि गेल्याच्या नंतर राजा रावणानं तिचं काय केलं? राजा रावणानं सीता मातेचं अपहरण केलं. मग त्यावेळेला एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर सीता माता आज दुःखामध्ये आहे, तिचं अपहरण केलं. उद्या जर मी सीता मातेच्या जवळ गेलो, किती जरी डोकं आपटून जरी सांगू लागलो मी रामाचाच दूत आहे, रामाचाच दूत आहे, तरी सीता माता म्हणणार खोटं आहे, हे खोटं आहे. हे म्हणून देवा, एक माझी विनंती आहे, काहीतरी एखादी अशी गोष्ट द्या की जेणेकरून सीता मातेला विश्वास पटला पाहिजे. मग काय केलं? प्रभू श्रीरामचंद्रजींनी आपल्या हातामधली अंगठी काढली बरं का. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांच्या लग्नामध्ये सासऱ्यानं अंगठी कुणाला घातली होती? रामाला बरं का. आता तो काळ गेला, आता रुसायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. अजिबात बघा, ते काळात रुसायचे. आणि ते कुठं रुसायचे माहिती का? मंदिरावर आल्याच्या नंतर जमणार नाही, अंगठी पाहिजे, असं बोट पुढं करायचं बरं का. आता बोट सुद्धा नाही असे हात आहेत का? आता दुसरे लोक असं म्हणतात, तुम्हाला लग्न करायचं नसेल तर दुसरा नवरदेव आहे बरं का तयार. म्हणजे आता रुसण्याची पद्धत नाही, अजिबात नाही. जुन्या काळामध्ये रेडिओ घड्याळ वगैरे असणार मागायचं, आता काही राहिलं नाही तसं, अजिबात नाही. प्रभू श्रीरामचंद्रजींनी काय केलं? आपल्या हातामधली अंगठी काढली आणि हनुमंतरायाच्या हातामध्ये दिली. त्यांनी ठेवत असताना आपल्या शरीरावर सगळे किशे बघण्याकरता सुरुवात केली. अजिबात नाही बरं का, कुठं किस्सा नाही किंवा काही नाही. राम नामाचं कार्य करण्याकरता, देवाचं कार्य करण्याकरता निघून जायचं आहे म्हणून ती अंगठी कुठं ठेवली? आपल्या मुखामध्ये टाकली. नंबर 2ला बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, मी आता कार्य करण्याकरता निघालो, पण अंगठी सुद्धा देऊन सीता मातेचा विश्वास मात्र बसणार नाही का? एखाद्या वेळेस असं वाटेल रामाचा
खून झाला असेल, रामाला कुणीतरी दैत्यानं मारला असेल आणि अंगठी एखाद्या वेळेस दुसरा दैत्यच हातामधला घेऊन आला असेल, असं पण होऊ शकतं. मग विश्वास पटण्याकरता एक अशी गोष्ट सांगा, जी गोष्ट फक्त तुमच्या दोघालाच माहिती आहे, तिसऱ्याला मात्र माहिती नाही. काही गोष्टी असतात दोघा जणालाच माहिती असतात, तिसऱ्याला मात्र माहिती नसतात. त्याच्या बाबतीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं, होय बरोबर आहे हनुमंता, आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट घडलेली आहे. ही गोष्ट तिसऱ्या माणसाला कुणालाच माहिती नाही. ज्यावेळेला सीतेचा आणि माझा विवाह झाला, लग्नकार्य समारंभ सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर किंवा त्या सोहळ्यामध्ये सुद्धा सीता माता म्हणजे सीता ही एका राजाची कन्या आहे, कुमारिका आहे. तिला सुद्धा लग्न मंडपामध्ये आणत असताना साडी नेसवण्याचं कार्य त्यावेळेला अनेक लोकांनी केलं. लक्ष करा बरं का. आणि आता सुद्धा शहर मधल्या मुली आहेत का नाही, हे नऊवारी लुगडं म्हणा, साडी म्हणा, त्यांना नेसता येत नाही बरं का, अजिबात नाही. साडी जरी लग्न जरी करायचं म्हटलं तर साडी नेसवायला एखादी महिला आणावी लागते. ही सुद्धा कलाच आहे बरं का. आता हे धोतर वगैरे नेसतं म्हणजे काय साधी गोष्ट आहे? काही काही जण का नेसत नाहीत माहिती का, जर फिरायला गेलो जर निष्ठलं तर काय करा. ही साधी गोष्ट नाही. हे अलंकार घालणं किंवा दुसरी गोष्ट अंगावरची वेशभूषा, साडी असेल नऊवारी असेल, हे घालणं म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यावेळेला सीता माता विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर अयोध्या नगरीमध्ये आली. तिथं सुद्धा तिला स्वतःहून कपडे घालण्याची गरज मात्र पडली नाही. का? ही प्रभू श्रीरामचंद्रजीची पत्नी आहे आणि दशरथ राजाची सून आहे. दशरथ राजा हा राजा आहे, त्यांच्या हाताखाली किती नौकर विचार करा. मग दास दासी सुद्धा सीता मातेच्या हाताखाली होत्या. अंगावर वस्त्र घालण्याचं काम सुद्धा त्या महिला करायच्या. याच्या पुढे सांगू, डोकं विचारायचं काम कुणा करायचं? सीतेनं नाही बरं का. दास दासींनी कानामध्ये अलंकार घालायचं काम सीतेनं करायचं नाही, त्या दास दासीने असणार करायचं. गंध लावण्याचं काम असणार असेल, वेशभूषा संपूर्ण बाबतीमध्ये दास दासी. पण वेळ अशी आली, कैकेयी रुसली, तिनं वरदान 2 मागून घेतले. ज्यावेळेला वेळ अशी आली, महाराणी होणारी सीता, शब्द आहे का, महाराणी होणारी सीता, पण वरदान मागून घेतल्याच्या नंतर रामाच्या सोबत वनवासामध्ये जाण्याची वेळ आली. त्यावेळेला वल्कल नेसण्याची वेळ आली. म्हणजे आता वस्त्र दुसरे नाहीत बरं का, वल्कल नेसण्याची वेळ आली. त्या बिचारीनं सीता मातेनं आपल्या अंगावर स्वतःहून कधी सुद्धा आपल्या अंगावर साडी म्हणा किंवा वल्कल कधी नेसले नव्हते. सीतेनं काय करायचं, राम आणि सीता त्या गृहामध्ये दोघंच बरं का, तिसरं कोणीच नाही. सीतेनं काय करायचं, एकदा इकून पदर घे, एकदा तिकून पदर घे, इकून अशी साडी घे, तशी घे, नेसायची, आरशीच्या जवळ जायची, पण ती बसायचीच नाही साडी अंगावर. असा घोळ मोठा व्हायचा. रामाने हसायचं. 1-2 वेळेला झालं, 4 वेळेला झालं, तरी सीतेनं रामाला विचारायचं, अहो जमली का साडी? रामानं हसायचं. सीते जमली नाही बरं का. आणखी बरं वेळ कमी होता, सारखी साडी अशी नेसण्याकरता सुरुवात करायची. लहान लहान मुली असतात का नाही, आईनं जर साडी घातली तर लहान लहान मुली सुद्धा काय करतात, आई वगैरे अशी साईडला गेली की ते पण साडी घेतात आणि इतकं गुंडाळतात का नाही, काय सांगावं. तशी सीतेनं सुद्धा काय करायची, साडी अशी गुंडाळायची. साडीच जमेना. शेवटी तुकोबरायांनी प्रमाण दिलेलं आहे, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. नटधारी म्हणजे नाटक करणारा. कोण? देव. प्रभू श्रीरामचंद्रजी सीतेकडे बघतात, पण सीतेला काही साडीच नेसता येईना. आता विचार करा, जर पत्नीला साडी नेसता येत नसेल तर रामाला नेसता येत असेल का? म्हणजे खरं अंगावर वस्त्र घालणं हे महिलेचं काम आहे, रामाला माहिती नसेल, पण हा नटधारी आहे, नाटक करणारा आहे. अगोदर डोळ्यानं बघू लागला आणि हसला. शेवटी सीता मातेला ते वल्कल अंगावर घालण्याकरता, साडी घालण्याकरता जमाना. शेवटी सीता मातेला राग आला, हसता काय? हसण्याकरता काय झालं? मला येत नाही, कमीत कमी तुम्ही तरी शिकवावं की. मग रामाने हसून सांगितलं, बरं ठीक आहे. राम इतका प्रेमळ आणि मयाळू आहे. सीता ही भक्त सुद्धा आहे आणि सीता ही पत्नी सुद्धा आहे. सीता मातेला अंगावर वल्कल साडी नेसता येत नाही, त्यावेळेला देव किती विचार करतो बघा बरं का. कुठलंही कार्याला जातो बरं का देव. गेला जवळ आणि जवळ गेल्याच्या नंतर बरोबर साडी आपल्या हातामध्ये घेतली
आणि महिलेला काय साडी नेसता येते, इतक्या सुंदर स्वरूपामध्ये ती साडी नेसवली. असा डोक्यावर पदर दिला, असा दंडाला पकडला आणि आरशाच्या समोर नेलं. बघ आता चेहरा व्यवस्थित. ती म्हणली, माय अशी साडी तर कोणी सुद्धा मला नेसवली नाही. हा देवाची लीलेची भूमिका आहे. म्हणजे देव हा नटधारी आहे. जसं त्याला नाटक करायचं तसा तो नाटक करतो. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं, मी साडी नेसवलेली, लक्ष करा, मी साडी नेसवलेली हनुमंतराया ही कुणाला सुद्धा माहिती नाही. फक्त कुणाला माहिती? फक्त सीतेला माहिती आहे. फक्त एवढीच गोष्ट सांगा, तुम्ही मात्र रामाचे दूत आहेत, त्यावेळेला मात्र विश्वास मात्र पटेल. त्यावेळेला सांगितलं, देवा आता वेळ कमी आहे, 1 महिन्याचा कालावधी आहे, मला जाऊन सीता शोध करून परत यायचं आहे. वानर मंडळी पुढे चलू लागले. प्रभू श्रीरामचंद्रजीचं पायाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजींनी छातीला छाती लावून हनुमंतरायाला भेटले. त्यावेळेला घृष्णेश्वर भगवंत रडले. का रडले माहिती का? घृष्णेश्वर भगवंत आणि हनुमंतराय 2 नाहीत तर एकच आहेत. हनुमंतरायाला भेट दिली पण आनंद कुणाला झाला? घृष्णेश्वराला, म्हणजे भगवान शंकराला. खरंच माझे प्रभू किती मोठ्या मनाचे आहेत, मला कडकडून भेटले. म्हणून सांगितलं, हनुमंता लवकर जा बर का आणि सीतेचा शोध घेऊन या. प्रभू श्रीरामचंद्रजीची आज्ञा झाल्याच्या नंतर आता आनंद झाला. आता सौंदर्य कसं आहे, खून कशी आहे, संपूर्ण असणारा भाग सोबत दिलेला आहे. आता मात्र विश्वास पटला आणि देवाकडून काय केलं, आशीर्वाद घेतला. डोक्यावर असा हात. आता पहिलेच हनुमंतराय शक्तिशाली आणि त्याच्यावर पुन्हा आणखी देवाचा असणारा आशीर्वाद, दुप्पट शक्ती वाढली. तिथूनच उड्डाण केलं. जय श्रीराम, जय श्रीराम. तया माझा नमस्कार. हनुमंतरायांनी उड्डाण केलं आणि उड्डाण केल्याच्यानंतर जिथपर्यंत वानर मंडळी गेले होते तिथपर्यंत हनुमंतराय जाऊन पोहोचले. अंगदानं प्रश्न विचारला, हनुमंतराय तुम्ही पाठीमागं कशा करता गेलता? काय नाही म्हणले, थोडीशी माझी वस्तू राहिली होती म्हणले, तेवढी वस्तू आणण्याकरता गेलो होतो म्हणले. पण अंगदाला मात्र सांगितलं नाही मी कशा करता गेलतो, काय नाही. पुढे चलण्याकरता सुरुवात केली. दंडक नावाचा असणारा ऋषीचा एक 10 वर्षाचा मुलगा आणि दक्षिण दिशेला जात असताना एका वनामध्ये सगळे वानर मंडळी गेले. वनामध्ये गेल्याच्यानंतर ते वनच असं होतं, निर्जन असणारं वन. तिथं पाणी नाही, कुठल्या झाडाला फळ मूळ वगैरे काही सुद्धा असणारं नाही. त्यावेळेला त्या वनामध्ये गेल्याच्या नंतर वानर मंडळी जेवढी सीतेचा शोध करू लागले, कंठ त्यांचा सुकला, तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर वानर मंडळीची जी शक्ती होती ती क्षीण होण्याकरता सुरुवात झाली. वानर मंडळी बेशुद्ध पडू लागले. हनुमंतरायांनी सगळ्या वानराकडे पाहिलं, कुणाला पाणी नाही, कुणाला भूक लागलेली आहे. फक्त एकच त्यांचं कार्य, कोणतं? सीतेचा शोध करणे. पण पाणी नाही, फळमूळ नाही, काही नाही, काही नाही.
हनुमंतरायांनी सगळ्या वानराकडे पाहिलं, ह्यांना भुका लागलेली आहेत, यांना पाण्याची गरज आहे, आता काय करावं काय करावं. निर्जन असणारं वन. हनुमंतरायांनी तिथून उड्डाण केलं. जय श्रीराम. उड्डाण केलं आणि त्या वनाच्या उंच अशा एका पर्वतावर गेले. पर्वतावर गेले आणि सगळीकडे असं शोधाशोध करू लागले. पाणी नेमकं कुठं आहे, पाणी कुठं आहे, फळमूळ कुठं आहे. उंच डोंगरावर गेले आणि तिथून सगळीकडे असताना निरीक्षण करू लागले. निरीक्षण करत असताना त्या वनामधून एका ठिकाणी पक्षी एका बिळामधून वर पाणी पिऊन फळं वगैरे घेऊन वर येऊ लागले. लीला आहे बरं का हनुमंतरायाची. पर्वतावर गेले आणि त्या वनामधून पक्षी एका बिळातून फळ मूळ पाणी असणारे पिऊन वर असणारे येऊ लागले. त्यावेळेला बस बस बिळातून वर येत असताना हनुमंतरायाला आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये सगळ्या वानर मंडळीच्या जवळ आले, सांगितलं काळजी करू नका, मी फळाचाही शोध लावलेला आहे, पाण्याचाही शोध लावलेला आहे, चला माझ्यासोबत माग. वानर मंडळी निघाली. निघाल्याच्या नंतर त्या बिळामध्ये जाण्याकरता सुरुवात केली. सापाचं बिळ असेल, एखादी कुठली गुहा असेल, त्याच्यामध्ये काही लाईटची योजना असते का अशी काही? अजिबात नाही. अशी ते बिळामध्ये शिरले. पण बिळामध्ये शिरल्याच्या नंतर हवा बंद, हवा पण मिळेना, प्रकाशमध्ये नाही. यांना तहान लागलेली, भूक लागलेली, बिळामध्ये चलता येणं, खाली उतरू लागले ते असे. त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण. नेमकं हे बीळ खाली राक्षस आहे का कोण आहे याचाही पत्ता नाही, असे खाली उतरू लागले. उतरत असताना सगळे वानर मंडळी, पाणी नसल्यामुळं आणि भूक लागल्यामुळं सगळे वानर मंडळी बेशुद्ध पडले. मरण्याची वेळ आली बरं का. त्यावेळेला हनुमंतरायांनी विचार केला, आता हे मात्र कुणी सुद्धा वाचणार नाहीत. आपल्या वडिलांचा धावा केला, वायुदेवाचा. पिताजी लवकर तुम्ही या, एक पण वानर वाचत नाही, तुम्ही मला सहकार्य करा. वायुदेव आले आणि त्यांनी हवा तिथं बिळामध्ये सोडली. हवेमुळं काय झालं, त्यांचा जो दमछाट झालेला होता थोडंसं त्यांना बरं वाटलं. वानरांनी सांगितलं, हनुमंतराया तुम्ही आता या बिळामध्ये जाऊ शकता, पण आम्ही काही तुमच्या पाठीमागे येऊ शकत नाही, आम्ही इथंच थांबतो. तुम्ही काय करा, तुम्ही पाणी वगैरे फळ वगैरे खाणं आमच्याकरता इथपर्यंत घेऊन. सांगितलं काळजी करू नका. सगळे जर थकले का नाही, तर सगळे थकल्याच्या नंतर संत त्यांना थकल्याच्या नंतर घेऊन जातात. प्रमाण आठवतं का? थकल्याच्या नंतर संत त्यांना घेऊन जातात. प्रमाण आहे का? भागलिया मज वाहतील कडी, भागलिया मज वाहतील कडी. भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये. त्यांची आणि जोडी सर्व सुख, ओ त्यांची आणि जोडी सर्व सुख. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. तुकोबारायांनी एक दृष्टांत दिलेला आहे. ज्या वेळेला कोणी जर थकून गेला ना, माणूस संसारामध्ये कोणी जर थकून गेला
तर संत काय करतात, भाग लिया मज वाहातील कडी त्यांची आणि जोडी सर्व सुख, याला दृष्टांत दिलेला आहे. इथपर्यंत मंदिरापर्यंत येत असताना आजोबांनी काय केलं, आपल्या नातवंडाला सोबत घेतलं. अर्ध्या रस्त्यापर्यंत गिऱ्हाईक चलत आलं. त्याला म्हणलं आता माझ्यानं काही चलणं होत नाही बरं का. आता मग आजोबा काय करतात, त्याला म्हणतात घराकडे जातात, त्याला असं कडेवर घेतात आणि कडेवर घेऊन पुन्हा मंदिराकडे येतात. बरं, तो आजोबा पोलीस असू द्या, इन्स्पेक्टर असू द्या, वकील असू द्या, जज असू द्या, कधी म्हणतो का मी एवढा मोठा आहे तुला घेत असतो का? नाही बरं का. हां, एखाद्या वेळेस तर काही आजोबांनी स्वतःच्या मुलाला कधी काकाला घेतलं नाही. लक्ष करा बरं का, स्वतःच्या मुलाला कधी काकाला घेतलं नाही, पण त्यांचं प्रेम मुलापेक्षा जर जास्त कोणावर असेल, नातावर बरं का. हां, हे चिल्लर करून ठेवते अगोदर. बस, भाग लिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडी सर्व सुख. सगळे वानरांनी सांगितलं, देवा हनुमंतराय आम्ही मात्र आता पुढे येऊ शकत नाही. हनुमंतरायाने हसून सांगितलं, तुम्ही भागलात ना, थकलात ना, काळजी करू नका, मी एकटा पुढे जाणार नाही, तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाणार. वानर म्हणतात, कसे नेणार सोबत? काळजी करू नका. हनुमंतरायानं शेपटीला आज्ञा दिली. असं शिपूट लांब जे झालं का नाही, शेपटी लांब झाली. जुन्या काळामध्ये शेतातून जर भारा बांधून जर सरपण घराकडे आणायचा असेल तर त्याला दोरी आतरावी लागते अगोदर, बरोबर आहे का नाही? अशी दोरी आतरायची आणि त्याच्यावर सरपण ठेवायचं, पुन्हा तिकली दोरी इकडे घ्यायची आणि फासा द्यायचा. हनुमंतरायांनी शेपटीला आज्ञा दिली आणि सांगितलं, तुम्ही भागलात ना, झोपा शेपटीवर. सगळेच वानर झोपले बरं का शेपटीवर. शेपटी असे झोपल्याबरोबर शेपटीला परत आज्ञा दिली, आता सगळे झोपले, तुम्ही अलीकडे या. शेपटीचा शिकड समोरचा जो भाग होता, शेपटी अशी वरून अलीकडे आली, अशी गाठ मारली हनुमंतरायांनी, टणकून शेपटी वर केली, अशी निघाले खाली. किती ताकद आहे विचार करा ना. आता सगळे वानर मंडळी जसे भारा बांधतो ना आपण सरपणामध्ये, असे एवढे वानर सगळे सोबत आलेले, अंगदासहित जाबवंतासहित रती महारथी शेपटीमध्ये बांधून टाकले. आता हे असले गिराईक जर हनुमंतराय शेपटीमध्ये माग बांधत असतील तर हनुमंतरायामध्ये किती ताकद असेल विचार करा. शेपटीमध्ये बांधले आणि खाली निघाले. खाली जात असताना एक सुंदर स्वरूपामध्ये असणारा महल, तिथे एक असणारी कुमारिका, तिचं नाव स्वयंप्रभा. नाव आहे का बरं का, नाव काय तिचं? स्वयंप्रभा. त्याचा अर्थ असा होतो, स्वयं म्हणजे स्वतः आणि प्रभा शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. स्वयंप्रभा. जेवढा महल होता का नाही, जेवढी गुहा होती, त्या गुहेमध्ये आपल्याला दिवा लावण्याची गरज नाही, लाईटची गरज नाही, कुठलीच गरज नाही. तेवढ्या गुहेमध्ये प्रकाश जर कोणाचा असेल तर ते एकटीचा बरं का, स्वयंप्रभेचा. आता आपण किती जरी चेहरा जरी गोरा जरी आपला असला तरी बल्ब लावावाच लागतो बरं का आपल्याला, किती जरी माणूस गोरा असला तरी. पण स्वयंप्रभा स्वतःहून त्या ठिकाणी इतकी प्रकाशमान होती की सगळा गुहेमध्ये असणारा प्रकाश. स्वयंप्रभेनं हनुमंतराय त्या ठिकाणी आल्यानंतर एक प्रश्न विचारला, तुम्ही कोण? हनुमंतरायाने हात जोडले आणि सांगितलं, मी रामाचा असणारा दूत, माझं नाव हनुमंतराय आहे. बर बर बर. तरी म्हणलं, माझ्या गुहेमध्ये रामाच्या भक्ताच्या व्यतिरिक्त कुणी सुद्धा येणार नाही. तिला वरदान होतं, कारण तिच्या तपश्चर्येमध्ये बाधा घालण्याकरता कुणी सुद्धा येणारं गिराईक नव्हतं. वरदान तिला असं होतं. आणि तिचा उद्धार कधी होणार होता माहिती का? ज्या दिवशी रामाचे दूत तिच्या गुहेमध्ये म्हणजे तिच्या असणाऱ्या घरी येणार होते, त्या दिवशी तिचा उद्धार होणार होता. म्हणून एक हात जोडून सांगतो बरं का, रामाचे दूत, रामाचे सेवक, रामाचे भक्त, पंढरीश परमात्म्याचे भक्त, वारकरी आपल्या घरी आले की असं म्हणायचं आपला उद्धार झाला. पण आपला खेळ उलटा, आपल्याकडं नको, आपल्याकडं नको अजून. अरे हे मंडळी म्हणजे साधारण नाहीत, हे मंडळी साधारण नाहीत. सप्ताह झाल्याच्या नंतर दुसऱ्या गावातल्या वारकऱ्याला तुम्ही फोन लावून या आमच्या इथं जेवण करायला, या अजिबात कोणी येणार नाही. गरज ज्या वेळेला आहे त्याच वेळेला बरं का. स्वयंप्रभा. आणि हात जोडून स्वयंप्रभेने सांगितलं, तुम्ही संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. तुम्ही माझ्या घरी आलात, पण काय करावं, मी देवाच्या भक्तीमध्ये लीन आहे,
तुम्ही काय करा, इथं पाणी आहे, शब्द आहे का बरं का, इथं पाणी आहे, फळमूळ तिकडं आहे, भाकरी भाजी काय तुम्हाला घ्यायची असेल तर खा आणि आनंदामध्ये जेवण करून थोडी विश्रांती करा. असं जमल का? मी काय बोलतो लक्षात घ्या बरं का. पाहुणे घरी आले, घर मालकीन मांडी घालून बसलेले, आलात होय, छान वाटलं, डेऱ्यामध्ये पाणी आहे. पाय धुवायचेत, हौदाकडे पाणी आहे आणि तिथं समोर गादी आहे, थोडी विश्रांती घ्या, भाकरी वगैरे दुरडीमध्ये आहे, जेवण करू वाटलं तर करा, नाही तर उपाशीच बसा. असं जमल? अशिबात नाही. हनुमंतरायाने एकच वाक्य वापरलं, दानच करायचं असेल, शब्द आहे का बरं का, स्वयंप्रभा, दानच करायचं असेल, आमची सेवाच तुम्हाला करायची असेल संताची, रामाच्या दूताची, रामाच्या भक्ताची, तर स्वयंदान करा. स्वयंदान म्हणजे स्वतःहून दान करा, स्वतःच्या हातानं दान करा, तर आम्ही घेऊ, अन्यथा आम्ही घेणार नाही, आम्ही जाग्यावरच बसू. त्यावेळेला स्वयंप्रभेनं काय केलं, तेवढी भक्ती आपली बंद केली. भक्ती बंद केली त्याच्याकरता एक दृष्टांत दिलेला आहे. करिता देवतार चरण, घरा आले संत जन, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. देवाची पूजा जरी सुरू असेल आणि वारकरी मंडळी जर कुणी घरी जर आले का नाही, देवाची पूजा बंद करावी आणि काय करावं, त्यांच्या अगोदर सेवा करावी. हा तुकोबारायचा सुद्धा प्रमाणाचा असणारा भाग आहे. सांगितलं, स्वयंप्रभा, ही वानर मंडळी थकून गेलेली आहे, यांच्याकरता पाणी, फळं वगैरे असणारी काहीतरी व्यवस्था तुम्ही करा. तेवढ्याच वेळामध्ये स्वयंप्रभा पूजापाठ असणारा देवाची भक्ती बंद केली आणि पाणी तिनं कलश भरून असणारं पाणी आलं. वानरांनी असं हात समोर केले आणि समोर केल्याच्या नंतर वानर मंडळीने पाणी पिण्याकरता सुरुवात केली. पाणी पिल्याच्या नंतर वानरांना थोडंसं बरं वाटलं. आता उन्हाळा सुरू झाला, आता जेवण्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? पाणी बरं का. आता ते सुद्धा गरमच पाणी बरं का, गार गार. आता माणूस म्हणतं काय करा, दुसरं काही चहा पाणी करू नका बरं का, गार पाणी असलं तेवढं पाणी द्या. वानरांनी काय केलं, असं पाणी पिलं. वानरांनी पाणी पिल्याच्या नंतर इथून पोटापर्यंत पाणी जाईपर्यंत नुसतं असं चरचर चरचर करीत असं गार स्वरूपामध्ये पाणी. वानर म्हणजे पाणी अनेक ठिकाणचं फेर, पण पाणी म्हणजे पाणी आहे बरं का. त्यांचा आत्मा असा तृप्त झाला. ते म्हणले आता पाण्याचं भागलं, पण थोडंसं खाण्याची योजना झाली असतं बरं झालं असतं. लगेच असणारे फळं आणले, फळं खाल्ली. फळं खाल्ल्याच्या नंतर पुन्हा म्हणतात, आपण इथं कसं काय आलो? हनुमंतरायाने सांगितलं, मी शेपटीत बांधून तुम्हाला आणलेलं आहे. बरं, मग आता आपल्याला कार्य करायचं आहे ना. म्हणजे खाल्ल्याच्या नंतर कळालं बरं का, सीतामातेचा शोध करायचा आहे. त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केली. आता ही गुहा आहे, एक तर पूर्व कळत नाही, पश्चिम कळत नाही, दक्षिण कळत नाही, उत्तर कळत नाही, गुहेमध्ये आपण आलो. आता सीतेचा शोध करायचा आहे, काही कळत नाही. आपल्या गावात कळतं पूर्व कुठं आहे, पश्चिम कुठं आहे. तुम्ही तीर्थयात्रेला जा, काहीच कळत नाही तुम्हाला, अजिबात समजत नाही काही सुद्धा. सहज स्वयंप्रभेला प्रश्न विचारला, स्वयंप्रभा, आम्ही सीतेचा शोध करण्याकरता इथपर्यंत आलो, तर आम्हाला जायचं आहे, आता आम्हाला परवानगी द्या आणि या गुहेच्या बाहेर निघायचं आहे. स्वयंप्रभेनं सांगितलं, गुहेच्या बाहेर निघणं एवढं सोपं नाही. गुहेच्या बाहेर मी तुम्हाला नेऊन सुपूर्त करते. माझी एक विनंती आहे, सगळ्या जणांनी डोळे झाका. स्वयंप्रभा साधारण नव्हती बरं का. सगळ्या वानर मंडळी सांगितलं डोळे झाका. सगळ्याच वानर मंडळीने डोळे झाकले. डोळे झाकल्याच्या नंतर स्वयंप्रभेनं स्वतःहून ती असणारी उद्धार तिनं स्वतःहून करून घेतला आणि सगळ्या वानर मंडळीला समुद्र किनाऱ्यावर काठावर आणून ठेवलं. समुद्राच्या काठावर आता गुह्या दिसत नाही, ते बीळ दिसत नाही, अरण्य दिसत नाही ना, काही नाही. पाठीमागा असणारा अरण्याचा भयानक असणारा भाग आणि समोर पाहिलं तर विशाल असणारा सागर. एक जण मोबाईल काढला वानरानं, बघण्याकरता सुरुवात केली. अरे आज तारीख किती? आज 23 असणारी तारीख. ते म्हणले संपला, 1 महिना तर होऊन गेला, गेलेल्या 23 तारखेला निघालतो म्हणले, 1 महिना तर पूर्ण झाला म्हणले. आता पाठीमागं जर जायचं म्हटलं म्हणले तर जाण्याकरता कालावधी लागेल. सुग्रीव काय करणार? आपल्याला गाढवावर बसवणार, डोक्याची चप्पी करणार आणि आपल्याला मारून आपली दिंड काढणार. काय जाऊन उपयोगच नाही म्हणले. आता बर, दुसरी गोष्ट, आता तिकडं जाऊन उपयोग नाही, मेलेलं बरं म्हणले, जीवन जगून उपयोग नाही. समुद्राच्या काठावर निराश होऊन बसले. एखाद्या वेळेस एखाद्या महिलेचं कानामधलं झुंबर हरावं, तिनं दिवसभर शोधावं, नाही सापडावं, ती चहा पिऊन बसते बरं का.
चहा घेत नाही, जेवण करत नाही, कारण निराश होऊन बसते वस्तू हरवल्याच्या नंतर. जशी भूमिका आहे का नाही, तसं हे वानर मंडळी सीतेचा शोध करू लागली, निराश होऊन असणारी बसले. बसल्याच्या नंतर विचार करतात काय करावं काय करावं. तेवढ्याच वेळामध्ये एक संपाती म्हणायचा असणारा, जटायूचा असणारा भाऊ, तिथून त्यानं यांचे उद्गार ऐकले. बरं झालं, किती दिवसानं मी उपवासी होतो, माझ्याकरता देवानं प्रसाद पाठवून दिला, किती आनंद आहे. बाबांनो मरू नका, मरू नका, मी भरपूर दिवसाचा उपवासी आहे, सगळे एकदाच मरू नका, एक एक करून मरा आणि एका एका दिवसाला एक एक मरा. कशा करता? त्याला खाण्याकरता. ए तिकडे जातो मी, तिकडे पळा, तिकडे पळा, तिकडे तिकडे जावा. मरायचंच असेल तर दररोज मरू नका. मरत असताना सगळ्यांनी एका ठिकाणी असताना मरू नका, एका दिवशी मरू नका. काय करा, प्रत्येक जण एक एक दिवशी मरा, म्हणजे माझं तरी भागल. त्यावेळेला वानर मंडळींनी बोलण्याकरता सुरुवात झालं. ते म्हणतात झालं, संपलं म्हणले. आता एक तर आपल्याला आपल्या वडिलाची सुद्धा मरतेवेळेस भेट नाही. वडील म्हणजे कोण? ए तिकडे जातो, पळ तिकडे, पळ तिकडे, पळ पळ तिकडं, पळ तिकडं. हा, शेवटच्या क्षणाला मरत असताना आपल्याला एकतर वडिलाची भेट नाही. वडील म्हणजे कोण? राम, बर का. आणि मरत असताना शेवटच्या क्षणाला एकतर आपल्याजवळ आई पण नाही. इकडं आईची भेट नाही, वडिलाची भेट नाही, आणि समोर आता हा बाबा आपल्याला खाण्याकरता आला. अरे आपल्यापेक्षा जटायू भाग्यवान, एवढा शब्द काढला बरं का. आणि हे कुणं काढला? अंगदानं काढला. आपल्यापेक्षा जटायू भाग्यवान, काय त्याचं नशीब, शेवटच्या वेळेला मरत असताना त्याला प्रभू श्री रामचंद्रजीची मांडी मिळाली. ऐका बरं का, शब्द किती महत्वाचा आहे. अंगदानं सांगण्याकरता सुरुवात केली, जटायू आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं भाग्यवान. अंगदानं नुसतं जटायूचं नाव काढल्याबरोबर आपल्या मुखातून हे शब्द रामनाम चिंतनाचे ऐकल्याच्या नंतर परिणाम असा झाला, ज्या संपातीचे पंख जळून गेले होते, राम नाव ऐकल्याच्या नंतर संपातीला पंख फुटण्याकरता सुरुवात केली. शब्द लक्षात येतो ना तुमच्या? राम नामामध्ये एवढी शक्ती आहे. राम नाव नुसतं कानावर पडलं तर संपातीचे जळून गेलेले पंख फुटले, एवढी राम नामामध्ये शक्ती आहे. राम नावात त्या संपातीला चलता येत नव्हतं, फक्त भावाचं नाव ऐकलं. संपाती आणि जटायू सख्य भाऊ, भावाचं नाव ऐकलं आणि असे पंख फुटल्याच्या नंतर तो संपाती जवळ आला आणि सांगितलं, बाबांनो मी तुम्हाला खात नाही, माझ्या भावाचं तुम्ही नाव घेतलं ना, माझ्या भावाची आणि माझी भेट होऊन भरपूर दिवसाचा कालावधी निघून गेला. त्याची कथा सांगितलेली आहे. थोडासा विषय पुढे घेतो आणि चलतो बरं का. संपाती आणि जटायू दोघांनी एक दिवस शर्यत लावली. कशाची? पळण्याची नाही बरं का. हा सूर्य आहे का नाही, सूर्याच्या रथाचे घोडे खाण्याची शर्यत दोघांनी लावली. पुन्हा पुन्हा जटायूनं आणि संपातीनं. उडत उडत दोघही गेले, पण सूर्यकिरणाचा प्रकाश जटायूला सहन झाला नाही. तो पंचवटीच्या ठिकाणी येऊन खाली पडला. संपाती म्हणला, माझा भावामध्ये ताकद कमी आहे, मी पुढे जाणार. पण पुढे गेल्याच्या नंतर त्याचे पंख जळून गेले. पंख जळून गेल्याच्या नंतर त्यानं ओहशाप मागितला सूर्य भगवंताला, की काहीतरी मला ओहशाप द्या. सांगितलं, ज्यावेळेस रामाच्या भक्ताची भेट होईल, राम नाव कानावर पडेल, त्यावेळेला जळून गेलेले पंख तुझे परत परत येतील. किती शक्ती आहे विचार करा. त्या दिवसापासून जटायूची आणि संपातीची भेट नाही. जटायू पंचवटीच्या ठिकाणी, शब्द ऐका बरं का, पंचवटी म्हणजे कुठं? नाशिक. जटायू तर येऊन पडला आणि संपाती, रामेश्वरचं तीर्थक्षेत्र आहे का नाही, तिथं जाऊन संपाती पडला. किती अंतर आहे विचार करा. रामेश्वर कुठं राहिलं आणि इकडं जटायूचं स्थान कुठं राहिलं. त्यावेळेला शर्यत लागल्याच्या नंतर इथं जी ताटातूट झाली, परत काही तिथं मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हते, पेपर नव्हता, बातमी नाही, काहीच पत्ता नाही. त्यावेळेला संपाती जवळ आला ना, अंगदाच्या जवळ येऊन प्रश्न विचारला, तुम्ही माझ्या जटायूचं भावाचं नाव काढलं, कसा त्याचा मृत्यू झाला? त्यानं डोळ्यानं रडण्याकरता सुरुवात केली. अहो, आपण आपल्या भावाकरता रडता, याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. पक्षी सुद्धा भावाकरता रडतो, पक्षी सुद्धा भावाकरता रडतो. तो संपाती जवळ आला आणि अंगदाला प्रश्न विचारू लागला,
अंगदाला दुःख भरपूर झालेलं होतं. एक म्हणजे सीतेचा शोध लागला नाही. अंगदानं हनुमंतरायाला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही, तुम्ही संपातीला समजावून सांगा. त्यावेळेला राजा रावणाचं आणि जटायूचं कसं युद्ध झालं संपूर्ण प्रकार सांगितला. संपातीनं रडण्याकरता सुरुवात केली. रडत रडत एक संपातीनं उद्गार वापरले, माझ्यावर कृपा करा, सगळ्या जणांनी मला उचला. शब्द ऐका बरं का, सगळ्या जणांनी मला उचला आणि समुद्र काठावर घेऊन पाण्याच्या जवळ घेऊन मला चला. शब्द ऐका बरं का, समुद्र किनाऱ्यावर काठावर नेलं, पाण्याच्या जवळ नेलं आणि त्या संपातीनं आपल्या हाताच्या बाबतीमध्ये काय केलं, समुद्राचं पाणी आपल्या हातावर घेतलं आणि आपल्या भावाचा सगळा विधी संपातीनं केला. संपाती मोठा आहे आणि जटायू लहान आहे. शब्द ऐका, संपाती मोठा आहे, जटायू लहान आहे. जटायूची उत्तर क्रिया, अन्नदानाची भूमिका, सगळं कार्य जर कोणी तिथं केलं असेल तर संपातीनं भावाचं केलं, म्हणजे कोणाचं, जटायूचं केलं. आणि हे कार्य केल्याच्या नंतर सगळ्या जणांना हात जोडले आणि संपातीनं सांगितलं, आता तुम्ही माझ्या भावाच्या बद्दल सांगितलं, मी तुम्हाला कुणाला सुद्धा खाणार नाही, कुणालाच खाणार नाही, पण तुम्ही ज्याच्याकरता इथपर्यंत आलात का नाही ते कार्य मात्र तुम्ही आता मरू नका बरं का. माझी दृष्टी मात्र आगाध आहे, मला भरपूर लांबचं दिसतं, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कशा करता आलात, सीतामातेचा शोध घेण्याकरता. तुम्ही काळजी करू नका, 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सीतेचा मी पत्ता सांगतो. मग हे दक्षिण दिशेला सगळे चलत आलेले होते ना. यानं काय केलं, दक्षिण दिशेला चलत असताना समुद्राच्या पलीकडे नेमका काय भाग आहे, आता या वानराला काय दिसणार आहे, समुद्राच्या पलीकडे असणारी ती लंका आणि त्या लंकेमध्ये असणारी अशोक वाटिका. गीध पक्षानं बरोबर बघितलं आणि सांगितलं, काळजी करू नका, सीतेचा शोध लागला. राजा रावणाच्या बंदीवासामध्ये अशोक वाटिकेमध्ये सीता माता आहे, कुणी सुद्धा मरू नका. फक्त प्रश्न एवढा आहे, 100 योजनाचा असणारा सागर पार करून गेलं पाहिजे आणि सीतेचा पत्ता आणला पाहिजे. आता तुमच्यामध्ये मीटिंग बसवा आणि तिकडं कोण जाणार आहे तो निर्णय घ्या. बसली मीटिंग. आता बरं, हे मीटिंग बसणं म्हणजे साधी गोष्ट नाही बरं का. मीटिंग झाली तर चांगली होते, नाही तर 10 वेळेला मीटिंग बसते बरं का. महाराज मीटिंग बसली. मीटिंग बसल्याच्या नंतर मग प्रत्येक जणांना बोलण्याकरता सुरुवात केली. पहिला वानर उठला, 100 योजनाचा सागर आहे. आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं 400 कोस. किती कोस, 400 कोस. आणि उड्डाणाच्या बाबतीमध्ये सांगितलं, एकदा जर इथून जर उड्डाण जर घेतलं ना, तर उड्डाण घेतलं तर 400 कोसाच्या पलीकडे गेलं पाहिजे. मधी जर कुणाचं उड्डाण जर पडलं, मगरी मासे वगैरे त्याला खाऊन टाकणार, सीतेचा शोध लागणार नाही. सगळ्या जणांनी मीटिंग घेतली. पहिला गज नावाचा वानर उठला. असे हात जोडले आणि हात जोडून त्यानं बोलण्याकरता सुरुवात केलं, मी 10 योजनापर्यंत जातो. दुसऱ्यानं त्याला खाली बसवलं, बसा खाली म्हणले. काय बोलण्याची पद्धत आहे म्हणले का काय, 400 कोस जायचे म्हणले, तुझं 10 योजनाचं कोण आहे. आता विचार करा, एवढा मोठा आपला खर्च आहे. मीटिंग बसली, एक जण उठला आणि त्याच्यामध्ये म्हणला, काळजी करू नका, मोठमोठे महाराज घेऊन या, आपली ही 10 रुपये पट्टी घ्या. काही शोभायची भाषा आहे का आता, मला सांगा, 10 रुपयावर सप्ताह होऊ शकतो का, होऊ शकत नाही. यानं बोलण्याकरता सुरुवात केली, काळजी करू नका, सीतेचा मी शोध लावतो, 10 योजनापर्यंत उड्डाण घेतो. दुसरे म्हणले, तुम्ही काय करा, बसून घ्या खाली. गवई उठला, त्यानं सांगितलं, त्याचा तुम्ही अपमान केला, हा पट्ट्या 20 योजनापर्यंत जातो. दुसरे म्हणले, बसा खाली. 100 योजनेचा सागर आहे, 20 योजन कुठं तुमचं मांडायचं. शरभ उठला, शरभानं सांगितलं 30 योजन. द्विविध उठला, त्यानं सांगितलं 40 योजन. प्रत्येकानं उठायचं की 10 योजन वाढवायचं. असं वाढवत 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 पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर मग मात्र जांबवंत उठला. जांबवंतानं हात जोडले आणि काठी वगैरे अशा हातामध्ये घेतली, कारण म्हातारा जांबवंत झालेला होता ना, अस्वल. अशा हातामध्ये काठी घेतली आणि सांगितलं, तुम्ही प्रत्येकाला उठवलं की खाली बसवता, प्रत्येकाला उठवलं की खाली बसवता. हो का, मी म्हातारा जरी झालो असला आता तरी मी जास्त काही नाही, पण 90 योजनापर्यंत उड्डाण करतो. ती म्हणले, बाबा तुम्ही काय करा, जास्त ताण घेऊ नका, तुम्ही बसा म्हणले खाली. तसं नाही, तुम्ही आता मी वयोवृद्ध झाला म्हणून असं गृहीत धरता. ज्यावेळेस वामनानं ज्यावेळेला बळीला पाताळामध्ये घालायचं होतं, त्यावेळेला मी 1 आणि 2 नाही, भगवंत एवढे वाढले होते, मी त्यांना 7 प्रदक्षिणा घातल्या होत्या. आता मला कमी समजू नका. आता सुद्धा म्हातारे म्हणतात, हा कमी समजू नका. मी ज्यावेळेला तरुण होतो का नाही, 1.25 क्विंटलचं पोत एकट्यानं उचलायचं आणि गाडीमध्ये टाकायचं, आणि आता आपली काठी उचलत नाही.
वयाचा असणारा भाग आहे. त्यावेळेला जामवंतालाही खाली बसवलं. नळ उठला. नळानं बोलण्याकरता सुरुवात केली. 97 योजनापर्यंत मी जातो. किती योजन राहिला आता? 3 योजन. सगळ्यात शेवटी उठला तो मात्र वालीचा पुत्र अंगद. त्यानं हात जोडले आणि बोलण्याकरता सुरुवात केली. तुम्ही प्रत्येक जणाला खाली बसवता, माझी एक विनंती आहे. मी 100 योजनापर्यंत जातो, पण तिथं माझी काय करा, जरा आरामाची एक व्यवस्था करा. पोहे वगैरे, चहा पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था करा. कारण मी जायला तिथपर्यंत जाईल, पण तिथं जर राक्षस मंडळी लगेच मला भांडणं खेळण्याकरता आले, तर मी तरुण आताशिक झालेलो आहे आणि एवढी काही शक्ती माझ्याजवळ नाही. मी कसा तरी तिथपर्यंत जाईल. ते म्हणले नाश्त्याची सोय नाही, तिथले राक्षस तुमचाच नाश्ता करून टाकतील. मग काय उपयोग आहे का? अंगदाने काय सांगितलं, मग मी पण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग प्रत्येक जण असे शांत बसले. शांत बसल्याच्या नंतर कसं असतं, सप्त्याचा सगळ्यात जास्त मोठा जो खर्च करतो का, तो जास्त बोलत नाही बरं का, हिशोब मागत नाही, काही नाही, शांत बसतो. सगळ्यात एकदम शेवटला जाऊन हनुमंतराय बसले होते. म्हणले ह्यांचे सगळे एकदा होऊ द्या, म्हणले हे गिऱ्हाईक आपल्याकडेच येणार आहेत. म्हणले पुन्हा सगळ्या जणांचं बोलणं झालं. मीटिंग संपत आले आणि ते म्हणले आता आपली शक्ती बंद करा. म्हणले आपली कोणाचीच हिंमत नाही म्हणजे तिथपर्यंत जाण्याची. बोलण्याकरता सुरुवात केला. जांबवंत जवळ गेले आणि सांगितलं, हनुमंतराया तुम्ही एवढं शांत का बसलात? आम्ही आमचा प्रताप सांगितला, तुमचा प्रताप तुम्ही मुखानं सांगित नाहीत. तुम्ही ज्यावेळेला जन्म झाला होता का नाही, जन्म झाल्याबरोबर तुम्ही सूर्याला गिळण्याकरता गेले होतात. त्या सागरापेक्षा पृथ्वी तलापासून सूर्याचं अंतर जर मोजायचं म्हटलं तर असे 100 सागरमध्ये लावावे लागतील. विचार करा बरं का, असे 100 सागरामध्ये लावावे लागतील. त्याच्यानंतर कुठं बरोबरी होण्याचा प्रयत्न होईल. का असं शांत आहे? ते म्हणले मी तुमची मीटिंग ऐकू लागलो. सांगा तुम्ही काय कार्य? काही नाही. आता हनुमंतराया हे कार्य तुम्हालाच करावं लागेल. सांगितलं काही हरकत नाही, मी हे कार्य करतो बरं का, पण हे कार्य जर करायचं म्हटलं तर माझं उड्डाण साधं होणार नाही. हे उड्डाण म्हणजे केवढं साधं आहे का? अजिबात नाही. भयानक उड्डाण होणार आहे. एखादी जर मोठी जर गाडी जर रोडनं जाऊ लागली ना आणि ती जर स्पीडमध्ये असेल तर वाऱ्यानं माणूस खाली पडतो. माझं उड्डाण म्हणजे साधारण होणार नाही. हनुमंतरायाने एकच दृष्टांत सांगितला. पार्वती माता कधी सुद्धा भीत नाही. पार्वती माता कधी सुद्धा अशी दचकत नाही. लक्ष करा बरं का, भीत नाही किंवा अशी दचकत नाही कधी सुद्धा. पण ज्या वेळेला माझं उड्डाण होईल का नाही, ती पार्वती माता सुद्धा भीतीच्या योगानं भगवान शंकराला मिठी मारणार. मालक उठा, काहीतरी विपरीत घडण्याची गोष्ट आहे, उठा तुम्ही, तपश्चर्या बंद करा. एवढं उड्डाण भयानक होणार आहे. मग आता मला सांगा, जर पार्वती माता भेणार असेल तर हे उड्डाण काही साधं असेल का? भयानक स्वरूपामध्ये असणारं उड्डाण आहे. हनुमंतरायांनी सगळ्या जणांना सांगितलं, तुम्ही काय करा, ज्यावेळेला मी उड्डाण करील का नाही, माझ्या हवेनं तुम्ही कुठं समुद्रामध्ये जाऊन पडताल याचा पत्ताही लागणार नाही. कुणाला? वानराला सांगितलं. आणि जर तुम्ही समुद्रामध्ये जाऊन जर पडलात रे बाबांनो, तर मगरीन मासे तुम्हाला परत येऊ देणार नाहीत. वानर तर थरथरच कापायला लागले. म्हणजे उड्डाण एवढं भयानक. मग आम्ही काय करावं? काही नाही. या समुद्राच्या काठावर दुसरा एक पर्वत आहे. सगळ्या जणांनी काय करायचं, आपला हात दुसऱ्या वानराच्या हातामध्ये द्यायचा आणि आपली जी छाती आहे का नाही ते पर्वताला अशी लावायची. लक्षात घ्या बरं का गोष्ट. प्रत्येक जणांना एकमेकाचा असा हात पकडला. कशा करता? हात जर सुटला तर तो उडूनच गेला बरं का. हात जर सुटला तर तो उडूनच गेला. म्हणून काय करायचं, प्रत्येक वानराचा हात गच धरायचा. असा भीतीच्या पोटी आता काय, आता असा हात पकडला आणि छाती असणारी त्या पर्वताला लावली. पर्वताला लावल्याच्या नंतर हनुमंतरायांनी उड्डाण करण्याकरता सुरुवात करत असताना आपलं छोटं स्वरूप होतं, एकदम छोटं. ते छोटं स्वरूप इतकं वर असं वाढवलं, इतकं वर वाढवलं की ते रूप वाढवल्याच्या नंतर मग मात्र भयानक स्वरूपामध्ये झाले. आणि वानर मंडळी त्या हनुमंतरायाच्या रूपाकडे बघू लागले. रूपाकडे बघत असताना त्यांना सुद्धा भीती वाटण्याकरता सुरुवात. एवढं भयानक असणार रूप धारण केलं. तेवढ्याच वेळामध्ये ते रूप भयानक आणि उड्डाण घेत असताना तुकोबारायांनी त्यांनी वर्णन केलं आहे हनुमंतरायाचं. करोनी उड्डाण, करोनी उड्डाण, करोनी उड्डाण, करोनी उड्डाण,
करोनी उड्डाण, करोनी उड्डाण, करोनी उड्डाण, उड्डाण, करोनी उड्डाण, केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, करोनी उड्डाण, केले लंकेचे शोधन, तया माझा दंडवत वारंवार निरंतर, किंवा तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. ज्या वेळेला हनुमंतरायाने उड्डाण केलं, उड्डाण केल्याच्या नंतर देवता मंडळींनी मैनाक नावाच्या पर्वताला, समुद्राच्या आतमध्ये होता, त्याला वर येण्याकरता सांगितलं. कशा करता? हनुमंतरायाला थोडीशी विश्रांती काहीतरी त्या पर्वतावर व्हावी म्हणून मैनाक पर्वतांना हनुमंतरायाला हात जोडले. देवा, तुम्ही काय करा, 5 मिनिटाकरता विश्रांती घेण्याकरता माझ्या पर्वतावर या. हनुमंतरायाचं वर्णन 2 स्वरूपामध्ये केलेलं आहे. एखादा माणूस आपल्याकरता विनंती करत आहे की आपल्या घरी या, 2 मिनिटाकरता विश्रांती घ्या. ज्याला बोलवलेलं आहे त्यानं त्याला लाथ मारावी का? लक्ष करा बरं का. तुम्हाला कोणी घरी बोलवलं, चहा घ्या बरं का, येऊन तुम्ही त्यांच्या घरी गेला तर त्यालाच लाथ मारली, असं जमल नाही. त्याचं एक कारण तुलसी रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे. हनुमंतरायाने विचार केला, एवढा साधू महात्मा आहे, मला घरी बोलवत आहे विश्रांती घेण्याकरता, आपण यांच्या पर्वताला पाय कसा लावावा? मग त्यांनी काय केलं, सांगितलं, माझ्याजवळ विश्रांती घेण्याकरता वेळ नाही, जोपर्यंत सीतेचा शोध होत नाही तोपर्यंत मी विश्रांती मात्र घेणार नाही. म्हणून काय केलं, आपला असा उजवा हात आहे का नाही, तर उजवा असणारा हात त्या पर्वताला असणारा लावला. त्याचा अर्थ असा होतो, हनुमंतरायांनी त्यांना दर्शन पण दिलं आणि त्यांचं पण दर्शन घेतलं, असा एक भाग होतो. आणि रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे, भावार्थ रामायणामध्ये, हनुमंतरायांनी त्या पर्वताला चरण लावणं म्हणजे आपण असं सुद्धा म्हणतो, तुम्ही महाराज आहेत, साधू संत आहेत, वारकरी आहेत, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या ना. लक्ष करा, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. म्हणून हनुमंतरायांनी काय केलं, भावार्थ रामायण असं सांगतं की तिथं त्याला पावन करण्याकरता आपल्या चरण कमलाच्या बाबतीमध्ये नुसता अंगठ्याचा स्पर्श केला, थांबले सुद्धा नाही बरं का, नुसता असा अंगठा लावला, निघाले पुढं. पुढं निघाल्याच्या नंतर एक सुरसा म्हणायची असणारी, देवता मंडळांची असणारी एक असणारी आई, त्यांनी त्यांना पाठवून दिलं. आणि पाठवल्याच्या नंतर हनुमंतरायाची त्यांना परीक्षा घ्यायची होती की खरंच हनुमंतराय जाऊन सीतेचा शोध करणार का नाही करणार. ती सुरसा आली
आणि सुरसेनं हनुमंतरायाला गिळण्याकरता असं मुख पसरलं. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये सुरसेनं 10 फूट मुख असं पसरल्याच्या नंतर हनुमंतराय 20 फुटाचे झाले. तिनं 20 फुटाचं मुख केलं की हनुमंतराय 40 फुटाचे झाले. तिनं 80 मुखाचं असं फुटाचं मुख केलं की 160. शेवटी हनुमंतरायाने काय केलं, दुप्पट 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 करत शेवटी एकदम माशी एवढं रूप घेतलं, असणाऱ्या मुखामध्ये प्रवेश केला, एक चक्कर मारली, हात जोडले, माते मला तुम्ही परेशान करू नका बरं का, मला वेळ कमी आहे, मला शेतीचा शोध करण्याकरता पुढं जायचं आहे. त्या सुरशा असणारी देवाची असणारी माता असल्यामुळे सोडून दिलं. पुढं एक सिंहिका म्हणजे एक असणारी राक्षसी पाण्यामध्ये राहत होती. तिनं काय करायचं, पाण्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या पक्षाची असणारी वरून उडत असताना सावली पडेल का नाही, तिनं त्या सावलीलाच पकडायचं आणि खाली ओढायचं. किती शक्ती असेल विचार करा. आता हनुमंतरायावरून जात असताना हनुमंतरायाची सावली अशी खाली पडली, हनुमंतरायाला असं खाली ओढलं, हनुमंतरायाला तिनं गिळून टाकलं. गिळून टाकल्याच्या नंतर हनुमंतराय पोटामध्ये गेले, एक चक्कर मारली आणि काळीज घेऊनच बाहेर आले. आता काळीज बाहेर घेऊन आल्याच्या नंतर ते आनंदातच पुन्हा राहिली असेल ना, मरून गेली ना. ते इतकं उड्डाण जबरदस्त, इतकं जबरदस्त उड्डाण. 100 योजनेचा सागर होता, पण एवढा सागर हनुमंतरायांनी पार केला, पत्ताच लागला नाही. लंका गेली मागन, पडलंका आली. लक्ष घ्या बरं का गोष्ट. 2 असणारे गावं, एक लंका आणि एक पडलंका. आता आपल्या इकडे पण आहेत बरं का असे वाडगाव, लय भरपूर इकडे आहेत बरं का. एक बुट्टे वाडगाव, एक माळी वाडगाव, असे जे काही नाव आहेत का नाही ते, तसं एक लंका आणि दुसरी पडलंका. हनुमंतरायाचं खरं उड्डाण जायचं होतं ते लंकेमध्ये. सीतामाता राजा रावणाच्या वाटिकेमध्ये, अशोक वाटिकेमध्ये, लंकेमध्ये होती, पण यांचं उड्डाण कुठे गेलं, पडलंका. म्हणजे उदाहरणार्थ वसुसायगाव इथं थांबायचं होतं, इथं उड्डाण गेलं लासूर स्टेशनला, तिथं पडलंका. आणि पडलंकाच्या ठिकाणी असा काही बोर्ड वगैरे काही लावलेला नव्हता, काही नाही. त्यांनी विचार केला हीच लंका असेल. उंच असणाऱ्या अशा गोपुरावर जाऊन थांबले. अनेक राक्षस मंडळी तिथं आल्या. राक्षस मंडळीने हनुमंतरायाला बघितलं. आता हनुमंतराय म्हणजे वानर, लहान लेकरं, राक्षसनी वगैरे हे ते असणारं सगळ्याजणांनी बघितलं. राक्षसनीला आनंद झाला, माय एवढ्या दिवसाने इथं राहता पण असं वानराचं पिल्लू काही बघितलंच नाही. आता राक्षसाचा आहार म्हणजे काय, हे खाणंच ना, माणसं खाणं, वानरं खाणं, त्यांचा आहारच. किती वानर सुंदर दिसतं. आणि एवढं काय करावं, मकर संक्रांतीच्या वेळेला आपली असणारी जी महाराणी आहे क्रोचा नावाची राक्षसीन, हिला हळदी कुंकाला आपण बोलवलं पण काहीच भेट दिलं नाही. एवढं वानर पकडावं आणि आपल्या महाराणीला खाण्याकरता देऊन टाकावं. सगळ्या राक्षसनी धावल्या आणि हनुमंतरायाला पकडलं. हनुमंतराय म्हणले काय काय नेमकं हे करतात बघावं तरी नेमकं. हनुमंतराय शांतच. हनुमंतरायाला धरलं, असं पकडल्याच्या नंतर डायरेक्ट सभेमध्ये नेलं. क्रोचा नावाची असणारी राक्षसीन आणि महाराणीच्या स्वरूपामध्ये हनुमंतरायाला समोर असं दरबारामध्ये नेऊन असणारं बसवलं. हनुमंतरायाकडे बघितल्याच्या नंतर त्या क्रोचा नावाच्या राक्षसीला एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. ती म्हणली खरंच आजपर्यंत तर भरपूर असणाऱ्या काही वस्तू वगैरे खाल्ल्या, पण असलं वानर मात्र कधीच खाल्लं नाही. आज मात्र मी धन्य झाले बरं का. आज मात्र हे वानराला काय करणार, माझ्या स्वतःच्या हातानं काय करणार, याचे तुकडे तुकडे करणार आणि एक एक असं जसं पपईचा तुकडा असतो का नाही, असा एक एक तुकडा मी असा टाकणार मुखामध्ये. हनुमंतराय हसले. महाराणी एक काम करा, तुम्हाला खायचेच ना मला, तर एक काम करा, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू नका बरं का. जर माझ्या शरीराचे तुकडे तुकडे तुम्ही कराल तर रक्त याच्यातलं निघून जाईल, मग तुम्हाला स्वाद मात्र भेटणार नाही. महाय म्हणली खरं बोलतंय हे. म्हणजे ते बोलण्याची भूमिका आहे. बुद्धिमताम वरिष्ठम, पुढलं कार्य करायचं होतं ना. म्हणजे मला तुम्ही असे तुकडे तुकडे करू नका, खायचंच असेल तुम्ही काय करा माहिती का, अशा माझ्या शेपटीला वगैरे शेंटीला असं पकडा, असं असं वर उचला, गटकूनमध्ये टाकून द्या. म्हणजे तुम्हाला सुद्धा काय रक्त वगैरे मांस वगैरे आहे का नाही, सगळं पोटावर तुम्हाला आनंद घेता येईल. म्हणली बघा तुम्ही सगळ्या जणांनी पकडून आणलं, पण याचं मरण जवळ आलं तरी किती हुशार आहे, मरणाला अजिबात भेट नाही, देह जावो अथवा राहो. बस किती हुशार आहे. मरण जवळ येऊन सुद्धा तिला सुद्धा आनंद वाटला. शरीर गोड, बोलणं सुद्धा गोड. विचार करा बरं का, शरीर गोड, दिसण्याकरता सुंदर आणि बोलणं सुद्धा गोड. मग मात्र हनुमंतरायाच्या जवळ आली
आणि त्या क्रोचा नावाच्या राक्षसनीला हनुमंतरायाला असं पकडलं, मुख असं पसरलं आणि मध्ये त्याला टाकून दिलं. कशाला? हनुमंतरायाला हो टाकलं. मध्ये टाकल्याच्या नंतर ते तुरट बी लागलं नाही. तुरट कळतं का तुम्हाला? खारटही लागलं नाही, आंबटही लागलं नाही, काहीच नाही. बरं ते कुठं पोटात गेले याचा पत्ता बी लागला नाही. ती म्हणली मग ह्याला उचलून मध्ये टाकलं पण काहीच नाही. तिनं काय केलं? माणसरी नाद असते. तिनं जीभ वरी केली, जिभेच्या खाली बसला असेल कुठं, काय सांगता येते मध्ये. काही जणांनी विचार पुन्हा सांगितला, महाराणी काय करा तुम्ही, एक काडी घ्या, दातामध्ये कुठं बसला असेल ते. मग काही माणूस असेल बरं का, कळत नाही. जेवण करायचं असं काढ, परत जिभेवर घ्यायचं, कचकच चावायचं आणि परत घेऊन. असे काही माणूस असतात बरं का. त्यांनी त्या महाराणीने त्या क्रोचानं भरपूर चेकअप करण्याकरता सुरुवात केली पण कुठेच त्याचा काही पत्ताच लागला नाही. शेवटी एक अर्धा तास वेळ झाला. सगळ्या जणींनी विचारण्याकरता सुरुवात केली, महाराणी त्याची चव कशी आहे हो? चवच कळना ना म्हणले, चवच कळना. आंबट नाही, खारट नाही, तुरट नाही, काहीच नाही. शेवटी हनुमंतरायाने विचार केला, वेळ कमी, आपल्याला पुढले भरपूर कार्य करायचे, तिथं थांबून आपल्याला जमणार नाही. त्यांचा भाषा असा होता, क्रोचा नावाच्या राक्षसनीच्या पोटामध्ये तर सीतामाता नसेल, सगळं चेकअप केलं पण कुठंच काही नाही पत्ता लागला. शेवटी क्रोचा नावाची असणारी जी राक्षसीन आहे त्या राक्षसनीच्या काळजाला पकडलं. काळजाला असे दोन्ही हात असे त्या काळजाला लावले, पकडलं. म्हणले पंचमीच्या सणाला आपल्याला काही पप्पांनी झोका बांधून दिला नाही, म्हणले एक झोका चांगला खेळावा म्हणले पुन्हा बाहेर निघावं म्हणले. असं काळजाला पकडलं. झुई झुई झोका, झुई झुई झोका, असे 2-3 झोके घेतले. घेणं सुरू केलं, मयो मयो. ह्या राक्षसनी म्हणल्या, काय झालं नेमकं? आता कस तरी झाले बरं का आता. मग तितक्यात हनुमंतरायाने काय केलं, काळजाला दोन्ही हात आणि शेपटी काय केली, मुखाच्या बाहेर सोडून दिली. शेपटी बाहेर. ती म्हणली आता एक काम करा, आता मी काही वाचत नाही, आता काय करा, शेपटी वाढा म्हणली आता तुम्ही बाहेर. आता राक्षसने शेपटी ओढण्याकरता सुरुवात केली. शेपटी ओढण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर हनुमंतरायाने मधूनच आदेश दिला, ये फ्यूकॉल का जोड है, टूटेगा नाही. हनुमंतरायाने काळीज मात्र सोडलं नाही. शेवटी शेपटी ओढण्याकरता सुरुवात केली पण हनुमंतराय काही बाहेर येत नाहीत. एक जण राक्षसीन म्हणली, मळमळ जर जास्त करू लागलं तर ताक पाजा. आता उपाय काही कमी असतात ना, सांगावं आणि ऐकावं. तुम्ही ताक पाजतं नाही ती प्रयोग अजिबात नाही. शेवटी ओढण्याकरता सुरुवात केली. हनुमंतराय काळीज घेऊनच बाहेर आले. क्रोचा नावाच्या राक्षसीचा अंत केला आणि प्रभू श्रीरामचंद्रजीचं असणारं चिंतन केलं. जय श्रीराम. बाहेर आल्याच्या नंतर मग मात्र सगळ्या राक्षसनी असणाऱ्या भिवू लागल्या. राक्षसनीचा असणारा अंत करण्याकरता असणारी सुरुवात केली. तेवढ्या याच्यामध्ये एक सुद्धा माणसाला जिवंत ठेवलं नाही. एकच असणारी आजी जिवंत ठेवली. काठी अशी हातामध्ये होती, मान हलवले, बाबा मला मारू नका, बाबा मला मारू. आजी मारित नाही, काळजी करू नका, तुम्हाला अजिबात मारित नाही, भिवू नका. तसं नको बाबा, कर मला सोन बहा करत नाही, आजी मारत नाही. माझा एकच प्रश्न आहे, काळजी करू नका. फक्त माझा एक प्रश्न आहे, सांगा या गावाचं नाव काय आहे? तिने सांगितलं, बाबा या गावाचं नाव पडलंका आहे. आजी लंका कुठं आहे? अरे बाबा तू लय पुढं लांब आलास, तू भरपूर लांब आलास, लंका मागच राहिली. असं आजी तुमचं कल्याण हो, आता इथलं सगळं राज्य तुम्हीच करा. आता कुणाला दिलं राज्य? ते त्या म्हातारीला राज्य दिलं. कधी कधी म्हाताऱ्या म्हणतात, हा येईल माझाही काळ, येईल माझाही काळ. ती म्हातारी म्हणू लागली, हा मला तुम्ही निंदा करीत होता, आलं का नाही माझं राज्य? इथलं राज्य हनुमंतरायाने त्या म्हातारीला देऊन टाकलं. हनुमंतराय असणारे लंकेच्या ठिकाणी आले. सगळ्यात अगोदर ध्वज असणारा काय केला, लंकेच्या वरचा असणारा तो तोडला आणि हनुमंतरायांनी काय केलं, लंकेमध्ये असणारा तो टाकून दिला. लंकेमध्ये टाकून दिल्याच्या नंतर मग मात्र याचा असणारा भाग असा होतो, जिथं गुरुची अवज्ञा होते, स्त्रीच्या बाबतीमध्ये अपहरण होतं, साधू संतांची निंदा होते, तिथं मात्र राज्य मात्र राहत नाही. म्हणून हनुमंतरायाने सगळ्यात अगोदर ध्वज तोडला आणि लंकेमध्ये असणारा टाकून दिला. सगळ्या जणांना एकदा
हनुमंतरायाचं किंवा प्रभू श्रीरामचंद्राचं एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं बरं का आता. हरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम राजा राम 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान पवन पुत्र हनुमान की जय. जय श्री राम. जय श्री राम. हॅलो रिपीट झाली कशाला पहिलं चल लागली. या ठिकाणी भावार्थ रामायणामध्ये बस राहू दे आता बस बरोबर. या ठिकाणी सुंदरकांडाला आता या ठिकाणी सुरुवात होते. हे सुंदरकांड म्हणजे संपूर्ण हनुमंतरायाने जेवढी लीला केलेली आहे का नाही हे लंकेमधली लीला आहे बरं का. आता उंच असणाऱ्या जिथं वेस आहे त्या वेसेच्या ठिकाणी जाऊन थांबले असे आणि वेशीच्या जवळ थांबल्याच्यानंतर विचार करतात एवढी भयानक असणारी ही लंका, त्या लंकेचं वर्णन केलं. ही लंका असणारी विशेष स्वरूपामध्ये भरपूर मोठी असणारी लंका, असा पर्वताचा असणारा भाग, तिथं जाऊन लंकेकडे बघतात आणि विचार करतात. सीतेचा पत्ता तर अशोक वाटिकेमध्ये सांगितलेला आहे, पण आता एवढ्या लंकेमध्ये अशोक वाटिका कुठं आहे काय माहिती. आता नवीन गावात जर आपण गेलो अमुक जणाचं घर कुठं आहे काय माहिती आपल्याला. उंच ठिकाणी गेले बसले विचार करतात आता कसा सीतामातेचा शोध घ्यावा.
विचार करतात आता कसं लंकेमध्ये जावं काय नाही, मी तर वानर आहे, लंकेत जर या वेशामध्ये जर गेलो तर लोक मला कांदे आणून देतील कशा करता खायला, कोणी शिळ्या भाकरी आणून देतील, बरं कुणी आणून दिले तर देतील, नाही तर कुणी जण काय करतील. हे राक्षसाची लंका आहे. हे का मी वानर आहे म्हणून माझं कोणी स्वागत करणार नाही, ते कुणाच्या मनात आलं तर क्रोचा नावाच्या राक्षसनीसारखं आणखी मला कुणी गिळून टाकील, काय सांगताय ते मला. बरं आता दुसरी गोष्ट अशी आहे, राक्षस होऊन जर लंकेमध्ये मी गेलो तर लोक मला पाव पाव किलो खायला आणून देतील. कळतंय का? राक्षसाची लंका आहे बरं का. ते पंक्तीला जर कुठं बसलं तर मग ते आणून देतील, मला वाढतील. मी तर बाळ ब्रह्मचारी असणार आहे आणि हे मी मांस वगैरे खाणारा नाही. मग काय नेमकं करावं, काय करावं. राक्षस वेशात जाता येत नाही. राक्षसाच्या वेशामध्ये गेलं तर त्यांच्यासारखंच वागावं लागेल सीतेचा शोध करण्याकरता. वानराच्या वेशामध्ये जावं तर लोक माझी दिल्लगी करतील, हेळसाण करतील. आता काय करावं नेमकं प्रश्न पडला आणि काहीच सुचना. शेवटी प्रभू श्रीरामचंद्रजीचा धावा केला. ज्यावेळेला मार्ग सुचत नाही, शब्द ऐका बरं का, मार्ग सुचत नाही, त्यावेळेला एक काम करा, माझ्या प्रभू श्रीरामचंद्रजीचं नाव घ्या, मार्ग दिसेल. मार्ग कळत नाही ना, काय करावं आता नेमकं. पुढे दिसे आड, मागे दिसे विहीर, आणि दोघेच्या मध्ये आपण थांबलोय, मार्गच समजत नाही. पुढे जरी पडलो तरी मरणच आहे, माग जरी पडलो तरी मरणच आहे, मार्गच सापडत नाही. त्यावेळेला माझ्या प्रभू श्रीरामचंद्रजीचं नाव घ्या, मार्ग 100% कळेल. हनुमंतरायाने हात जोडले, देवा तुमच्या पत्नीचा आणि माझ्या मातेचा मी शोध करण्याकरता इथपर्यंत आलेलो आहे. राक्षस वेशामध्ये जाऊ का या वानराच्या वेशामध्ये जाऊ, मला काही कळत नाही, मार्ग द्या. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजींनी त्यांना एक बुद्धी दिली. हनुमंता, राक्षसाच्या वेशामध्ये जाऊ नका, भ्रष्ट व्हाल. का? राक्षसाच्या वेशामध्ये जाल तर तुम्हाला मांस वगैरे खावं लागेल, त्यांच्यासारखंच आचरण करावं लागेल. राक्षसाच्या वेशामध्ये जाऊ नका. दुसरी गोष्ट, वानराच्या वेशामध्ये सुद्धा जाऊ नका, हेळसाण तुमची होईल. काय करा, मुंगी असते का नाही, मुंगी, त्याच्यापेक्षा सुद्धा एकदम मुंगीचा डोळा असतो का नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा लहान रूप घ्या, तुम्ही कुणाला सुद्धा दिसणार नाहीत. आता अगोदर मुंगी बघा बरं का, मुंगी किती लहान. बरं, मुंगीचा डोळा किती लहान, तुम्ही बघितला का डोळा कधी? जरी बघायचा असेल तर अगोदर फरशीवर तुम्हाला झोपावं लागेल अगोदर ते डोळा बघण्याकरता. असा वरून तर काही दिसणार आहे आपल्याला, झोपावं लागेल. त्या डोळ्यापेक्षा कितीतरी पटीनं एकदम सूक्ष्म रूप घेतलं आणि सूक्ष्म रूप घेतल्याच्या नंतर गावामध्ये त्या लंकेमध्ये जेवढं काही नगराचा भाग सांगितलेला, प्रत्येक जणाच्या घरी गेले, प्रत्येक जणाच्या घरी गेले. पण प्रत्येक जणाच्या घरी गेल्याच्या नंतर कुणाचा किचन वाटा सगळे असं बघण्याकरता सुरुवात केली, कुणाचं घर, प्रत्येक 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 असणारा भाग असा बघण्याकरता सुरुवात केली. कधी कधी वाईट प्रसंग डोळ्याच्या नजरेला आले, कधी कधी भांडण आलं, कधी कधी सुखाचा भाग आला. शेवटी हनुमंतराय एका ठिकाणी बसले आणि विचार करतात, मी तर ब्रह्मचारी आहे, सीतेचा शोध घेत असताना नको ते काही गोष्टी माझ्या दृष्टीस पडल्या. देवा, या पातकापासून मला मुक्त करा. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. प्रभू श्रीरामचंद्रजींनी त्यांना परत बुद्धी दिली आणि परत बुद्धी दिल्याच्या नंतर सांगितलं, आता एक काम करा, असं सीतेच्या बाबतीमध्ये कोणीच बोलणार नाही, काहीतरी तुम्ही कर्तबगारी करून दाखवा. मग हनुमंतरायांनी काय केलं, गावामध्ये भांडण लावून देण्याकरता सुरुवात केली. कसे केले माहिती? जुन्या काळामध्ये महिला मंडळी पाणी भरण्याकरता नळावर जायच्या, हापशावर जायच्या, विहिरीच्या ठिकाणी जायचे. काय झालं, जुन्या काळामधल्या ज्या घागरी होत्या त्या घागरी मातीच्या होत्या आणि मातीच्या घागरी असल्यामुळे त्यांनी अशा बारीला घागरी लावलेल्या होत्या. हनुमंतरायांनी काय केलं, सगळ्या शेवटीला जी घागर होती का नाही, घागर एक लात मारली, एका घागरीला लात मारली, एकही घागर राहिली नाही. हे सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे बरं का. सगळ्या बाया म्हणतात, माय सगळ्या घागरी आता चांगल्या होत्या आणि फुटल्या कशा काय? एक जणीचं डोकं जरा हुशार होतं, फुटत नव्हत्या, फुटत नव्हत्या. राजा रावणानं अत्याचार केला, सीता मातेला इथं बंदिवासामध्ये टाकलं, याच्यामुळे तर घागरी फुटल्या. एवढी गोष्ट कोण ऐकली? हनुमंतरायांना. हनुमंतराय म्हणतात, बरोबर आहे, बरोबर आहे, पत्ता तर खरा पटला बरं का, पत्ता तर पटला आपल्याला. आता सीता माता 100% मात्र आता लंकेमध्येच आहे, घागरीमुळं कळालं बरं का. आता
मग आता ते भांडणं सुरू झाले. भांडणं सुरू झाल्याच्या नंतर हनुमंतरायाने काय केलं, चलत चलत एक महिला पुढं चलू लागली. पुढं चलत असताना पाठीमागच्या महिलेचा असा हात उचलला आणि केस ओढण्याकरता सुरुवात केली. बरं, या दोघीचं कधी जमत नव्हतं. बिनकामाचे जे भांडणं लागले का नाही, बोलायलाच टाइम नाही. बरं, चलत चलत पाठीमागलचा हत्ती दुसऱ्या हत्तीला धडक देण्याकरता लावायचा. हे दिसायचं नाही कुणाला. प्रत्येक जणांना समाचार काय करायचं, राजा रावणाकडे घेऊन जायचा. असं असं होत आहे बरं का. कोण आहे काय नाही पत्ता लागत नाही, पण घटना मात्र अपशकुन होत आहेत. राजेसाहेब ऐका, तुम्ही काय करा, सीता मातेला सुपूर्त प्रभू श्री रामचंद्रजीकडे असणार सोपवून द्या. हनुमंतरायनं प्रत्येक ठिकाणी चर्चा ऐकायची. सीता माता 100% लंकेमध्ये आहे म्हणजे आहे, पण पत्ता कसा काय लागत नाही. आता लंका लहान नाही बरं का, शोधाशोध घेत असताना. पण राजा रावणाने एक नवीनच नियम काढला. राजा रावणाला कोणी झोपूच दिना. कुणी म्हणायचं, काय करा महाराज, माझं एवढं ऐका बरं का, तुम्ही काय करा, सीतेला एकदा परत सोपवून द्या. बरं, कुणा ज्याला कळत नाही ते नाही सांगायचं बरं का. प्रत्येक जणांना राजा रावणानं नियमच बदलून टाकला. जो कोणी समाचार माझ्याकडे घेऊन येईल, त्याच्या मिशा, त्याची चप्पी आणि त्याला गाडवा बसून त्याची दिंडी काढेल. लोक जाईना तिकडे, कुणीच लोक तिकडे जाईना. शेवटी हनुमंतरायाला राग आला. अरे, जो कोणी सीता मातेच्या बाबतीमध्ये बातमी घेऊन येतो त्याला यानं नियम काढला ना, यालाच एकदा धडा शिकवला पाहिजे. राजा रावणानं सभा भरवली. सभा भरवल्याच्या नंतर पहिला प्रस्ताव सभेमध्ये टाकला. सीता मातेला परत सुपूर्त करण्याकरता मंत्रिमंडळानं असणाऱ्या समाचाराच्या भूमिकेमध्ये सांगण्याकरता सुरुवात केली. राजा रावणच ऐकत नाही. शेवटी अक्कल घडवण्याकरता हनुमंतरायाने काय केलं, 1 आणि 2 नाही 9 लाख दिवे त्या सभेमध्ये लावलेले होते. किती लाख? 9 लाख दिवे. हनुमंतरायांनी पिताजीचा असणारा धावा केला आणि सांगितलं, पिताजी एक काम करा, एक सुद्धा दिवा मात्र इथं ठेवू नका, सगळेच विझवून टाका. आता तेवढे दिवे लावलेले सगळे दिवे असणारे विझवून टाकले आणि दिवे उजवून टाकल्याच्या नंतर मग मात्र हनुमंतरायानं दुसरी योजना सुरुवात केली. ज्या राक्षसाच्या डोक्यावर मुकुट होता का नाही, हनुमंतरायांनी काय करायचं, मुकुट असा दाबायचा आणि डायरेक्ट वर वाढायचा. याचा कान तुटून जायचे दोन्ही वर का. पुन्हा त्यानं बोंबलाय चालू करायचं. पुन्हा मुकुट खाली टाकायचा, मान खाली करायच्या आणि लाता घालायच्या त्याला. त्यानं नुसतं बोंबलायचं. शेजारच्या माणसं, बोंबलायला काय झालं, हनुमंतरायांनी त्याच्याकडे त्याला एकदा मारहाण करायची. प्रत्येक जणाला मारहाण. थोडा टायमिंग गेल्याच्या नंतर पुन्हा राजा रावणानं बोलण्याकरता सुरुवात केली. का ओरडता? हनुमंतराय राजा रावणाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर त्याचाही मुकुट पाळला हनुमंतरायाने. त्यालाही लाता दिल्या. उचलू एकदा आपटलं राजा रावणाला. मग मात्र म्हणले, लाईट लावा, अगोदर लाईट लावा, नेमका प्रकार काय आहे कळू द्या. लाईट लावली तर एकाच्या सुद्धा डोक्याला मुकुट नाही, कानामधले कुंडल नाहीत, अंगावर वस्त्र नाही, सगळी दयनीय अवस्था. त्यावेळेला मात्र त्याला समजलं राजा रावणाला की कोणीतरी लंकेमध्ये आहे, कोणीतरी लंकेमध्ये आलेलं आहे. राजा रावणानं काय केलं, शांतीपाठ करण्याकरता, लक्ष करा बरं का, शांतीपाठ जशी आपण घराची वास्तू शांती करतो का नाही, तसा शांतीपाठ करण्याकरता आपल्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर राजा रावणाची अवस्था बघितल्याच्या नंतर मंदोदरीनं मायव करून बोलण्याकरता सुरुवात केली. माय, तुम्ही आता आलात आणि हे तुमची अवस्था, हे सगळं रक्तबंबाळ असणारं शरीर झालं. त्यानं शांतीपाठ करण्याकरता सुरुवात केली. मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी थोडीशी विश्रांती घेतो. मंदोदरी अशी झोपली. झोपल्याच्या नंतर मंदोदरीला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न असं होतं की डाव्या साईडला असा हात दिल्याच्या नंतर स्वप्न असं पडलेलं होतं, सगळ्या समुद्राच्या शेतूवर दगडांनी असणारा शेतू बांधला समुद्रावर बरं का, असा स्वप्न. आणि 2 असणारे धनुर्धर राम आणि लक्ष्मण इकडे आले, वानर सैन्य घेऊन आले. तिला असं वाटलं हे स्वप्न खोटंच असेल. परत झोपेतून उठली. पुन्हा मात्र काय केलं, उजवा हात असा मानाच्या खाली दिला. तेवढ्याच वेळामध्ये तिला दुसरं स्वप्न पडलं, राजा रावण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. मग मात्र झोप तिला लागत नाही. उठून बसली. राजा रावण समोर शांतीपाठ करून आला. राजा रावणाचे पाय पकडले. मंदोदरीनं स्वप्न सांगण्याकरता सुरुवात केली. मंदोदरी सांगे रावणा प्रती, स्वप्न मी देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती,
शिळा सागरू बांधिला, शिळा सागरू बांधिला, दोघे धनुर्धर वीर वानर, दोघे धनुर्धर वीर वानर, मंदोदरीनं स्वप्न सांगितलं, मालक ऐका माझं, मला स्वप्न पडलेलं आहे. एका स्वप्नाचा भाग असा आहे, समुद्राच्या पाण्यावर दगड असणारे टाकले, ते तरंगले, सेतू बांधला, वानर इथपर्यंत आले. एवढं स्वप्न पत्नीनं खरं सांगितलं बरं का. काही गोष्टी जर असतील ना, आईच्या नंतर जर आपल्याला सांगणारी जर कोण असेल, लक्ष करा बरं का, आईच्या नंतर जर सांगणारी आपल्याला कोण असेल तर कोण? वा वा, छान. म्हणजे आईसारखा उपदेश करणारी पत्नी. मालक जर तसेच कपडे घालून जर बाहेर निघाले तर पत्नी सांगते, तुम्हाला काही कळतं का नाही, ते कपडे असे घालतो, इकड्या काय करा तुम्ही, ते कपडे बदला अगोदर. म्हणजे आई सुद्धा तसं सांगते बरं का. आता तिकडे बघू नका तुम्ही. दोघे धनुर्धर वीर वानर बोलण्याकरता सुरुवात केली. माझं तुम्ही ऐका आणि काय करा, सीता मातेला तुम्ही सुपूर्त करा पाठीमागं. ऐकलं नाही राजा रावणानं. मालक मला दुसरं स्वप्न पडलेलं आहे, माझं ऐका तुम्ही. तुमचं संपूर्ण शरीर मी रक्ताच्या थारोळ्यामध्ये बघितलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला जर आनंदामध्ये राज्य करायचं असेल तर सीता मातेला असणारं सुपूर्त करून टाका. ऐकलं का राजा रावणानं? अजिबात ऐकलं नाही. खरं सांगू का, काही गोष्टी जर हिताच्या असतील, भली ती बिचारी तिचं माहेर गरिबाचा असो आणि कसंही असो बरं का, पण सांगणारी गोष्ट जर हिताची असेल, लक्ष करा बरं का, तिचं शिक्षण जरी झालेलं नसेल आणि सांगणारी गोष्ट जर हिताची असेल तर ती गोष्ट 100% ऐकायची. हिताची बरं का. तिनं जर सांगितलं आपण दोघंच आनंदामध्ये राहू, काय करा, तुमच्या आई वडिलांना तिकडे ठेवून द्या, हे मात्र ऐकायचं नाही. मग तिला सांगायचं, तू काय कर, पिशवी भर, आता बाजारला निघून जातो. आता ही गोष्ट मात्र ऐकायची नाही, अजिबात ऐकायची नाही. का? चांगल्या गोष्टी जर सांगितल्या ना तर चांगल्या गोष्टी मात्र ऐकायची. का? त्याचं कारण एक सांगतो. पत्नी सुद्धा आपलं हित करते, नाही असं नाही, पत्नी सुद्धा हित करते. आपण ज्यांची कथा आज श्रवण करत आहेत हनुमंतरायाची, ही कथा हनुमंतरायाची सुद्धा तुलसीदास महाराजांनी आपल्या तुलसी रामायणामध्ये वर्णन केलेली आहे. आणि एवढा ग्रंथ ज्यांनी लिहिलेला आहे, हे तुलसीदास महाराजांचं चरित्र जर सांगायचं म्हटलं ना, तुलसीदास महाराजांनी एवढा महिमा त्यांचा वाढवत असताना त्यांचे गुरु जर कोण असतील तुलसीदास महाराजांचे, तर पत्नीनं सांगितलेलं त्यांनी ऐकलं. त्यांचं प्रेम पत्नीवर होतं. पत्नीनं एकच उपदेश केला, मालक या नश्वर शरीरावर तुम्ही एवढं प्रेम करता, एवढं प्रेम जर तुम्ही देवावर केलं तर तुम्हाला देव भेटण्याकरता वेळ लागणार नाही. त्यांनी पत्नीचेच पाय धरले, पत्नीच्या डोक्यावर असं पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं, पत्नीलाच गुरु मानले, निघून गेले. म्हणजे त्या तुलसीदास महाराजांचा गुरु कोण माहिती? कोण? पत्नी. हो, पत्नी. पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं आणि पत्नीकडून उपदेश घेतला आणि अरण्यामध्ये निघून घेतले. आणि एवढं रामायण जर लिहिलं असेल तर केवळ पत्नीनं उपदेश केल्यामुळे एवढं रामायण त्यांनी लिहिलं. म्हणजे पत्नीच्या काही गोष्टी ऐकायच्या. त्या दोघांचा संवाद ऐकत असताना हनुमंतराय संवाद ऐकू लागले. पण हनुमंतरायाला एक भास असा होऊ लागला, ही मंदोदरी आहे का सीता आहे? चरित्र बरं का. आता म्हणजे मंदोदरी एवढी साधारण तुम्ही समजू नका बरं का. 80,000 पत्न्या, त्यांची मुख्य जर राणी कोण असेल तर ती मंदोदरी. साधी असणारी राणी नव्हती ती मंदोदरी. आणि मंदोदरी राणी दिसण्याकरता सुंदर, पण हनुमंतराय विचार करतात ही तर सीता नसेल, कारण हनुमंतरायांनी कधी सीताच बघितली नव्हती ना. का ती काही त्यांना काही पत्रिका वगैरे लग्नाची नव्हती, लग्नात नव्हते किंवा काही नव्हते, यांनी सीताच बघितलेली नव्हती. मग त्यांनी विचार केला, एखाद्या वेळेस ही सीता असू शकते, दिसण्याकरता सुंदर आहे, काय सांगता येतं, एखाद्या वेळेस हा लंकेचा राजा रावण आहे,
एखाद्या वेळेस रामाला वनवास मिळाल्यामुळं सीतेनं एखाद्या वेळेस रावणाचा स्वीकार केला असेल, काय सांगता येतं? हनुमंतरायाचा अंदाज बरं का. त्यावेळेला विचार केला, प्रभू श्री रामचंद्रजींनी मला सांगितलेलं आहे, जिथं सीता आहे तिथला सगळा परिसर राम राम म्हणतो. कळालं बरं का त्यांना. ही जर सीताच असेल तर सगळा परिसर राम रामच म्हटला पाहिजे. गेले जवळ आणि भिंतीला कान लावला. असा शब्द ऐका बरं का. अशा भिंतीला कान लावला, आवाजच भिंतीमधून येईना. परत काय केलं, जमिनीला कान लावला, आवाज नाही. वर छताच्या ठिकाणी गेला, कान लावला, आवाज नाही. प्रत्येक वस्तूला कान लावला, आवाज नाही. सांगितलं ही सीता नाही, ही सीता नाही. तेवढ्याच वेळामध्ये मंदोदरीनं बोलण्याकरता सुरुवात केली, मालक सीतेला सुपूर्त असणारं प्रभू श्री रामचंद्रजीकडे करा. तेवढ्याच वेळेला राजा रावणाच्या मनामध्ये विकार आला आणि बोलण्याकरता राजा रावणानं सुरुवात केली, काय करा, मी सीतेची भेट घेण्याकरता अशोक वाटिकेमध्ये जाणार आहे. काही महिला मंडळीला पुढं पाठवलं. आणि अशोक वाटिका कुठं होती ते ऐका बरं का. लंकेमध्ये अशोक वाटिका, रस्ता तिला दुसरीकडून कुणीकडूनच नव्हता. त्या अशोक वाटिकेमध्ये जायचं म्हटलं तर जिथं मंदोदरी आणि राजा रावण राहत होते त्यांच्याच महलामधून रस्ता होता. मग दुसऱ्या माणसाला जाता येईल का? जिथं मंदोदरी आणि राजा रावण होते, अशोक वाटिकेला रस्ता जाण्याकरता तिथूनच होता. मग साधा माणूस तिथं जाईल का? अजिबात नाही. आता अशोक वाटिकेमध्ये जाण्याकरता एक महिमा सांगितलेला आहे. वाऱ्याला जरी अशोक वाटिकेमध्ये जायचं असेल तर राजा रावणानं आज्ञा दिली होती, जास्त स्वरूपामध्ये व्हायचं नाही. जास्त स्वरूपात जर तू व्हायलास तर अशोक वाटिकेमध्ये अनेक वृक्ष आहेत, त्या वृक्षाचे फटे मोडतील, फळं खाली पडतील, एकदम मंद स्वरूपामध्ये व्हायचं. आणि अशोक वाटिकेचा अर्थ एक असा होतो, अशब्दाचा अर्थ असा होतो नाही. शब्द ऐका बरं का. न शब्दाचा अर्थ होतो नाही. जिथं शोक नाही तिचं नाव अशोक वाटिका. वाटिकेच्या बाबतीमध्ये अनेक असणारे झाडं, आपल्या इकडले काही झाडं आहेत, फळ देत असताना त्यांचा काही महिमा सांगितलेला आहे. 4 महिन्याच्या बाबतीमध्ये ते फळं देतात. आंब्याचे असणारे जे काही भाग आहेत, आंब्याला जी फळं लागतात ते उन्हाळ्यामध्ये लागतात. आता नवीन पद्धत निघाली, पावसाळ्यामध्ये सुद्धा कुठल्या झाडाला फळं लागतात, तो भाग वेगळा. पण अशोक वाटिका एक अशी वाटिका होती, 12 महिन्यामध्ये तुम्ही कधी जरी गेलात, जे तुम्हाला फळ खायचं ते अशोक वाटिकेमध्ये होतं. बरं, काम करण्याकरता किती माणसं होते माहिती? काम करण्याकरता 14,000 बनकर होते. कळतं का बनकर शब्दाचा अर्थ? नाही कळाला. बनकर म्हणजे हे तुमच्याकडे निन्न म्हणतात का नाही, खुरपणी वगैरे, हे ते फवारणी वगैरे, त्या अशोक वाटिकेमध्ये काम करायला दररोजचे कायमस्वरूपीचे माणसं ठेवून दिले होते. किती? 14,000. आणि त्या अशोक वाटिकेला कुंपण केलं होतं, तारच नाही. 80,000 किंकर. किंकर म्हणजे शस्त्र घेऊन. एक जरी कुणी फळ तोडायचं म्हटलं तर माणसाला माणूस असा खिटून होता, राक्षस नुसता असा. म्हणजे प्रवेश सुद्धा कुणाला आतमध्ये करता येत नव्हता. जरी कुणाला एखाद्या दिवस लिंबू जरी तोडायचं म्हटलं तर परवानगी कुणाची लागायची माहिती? रावणाची सही, शिक्का वगैरे, पावती वगैरे. लिंबू सुद्धा कुणाला आणता येत नाही. आपल्याकडे तशी परवानगी लागत नाही बरं का. शेजारी गावाकडे आला त्याच्या लिंबाला एक पण लिंबू राहत नाही. पण ती परवानगी अगोदर राजा रावणाची घ्यायला लागायची अगोदर सुरुवातीला. हनुमंतरायाला त्या अशोक वाटिकेमध्ये प्रवेश करायचा होता. कसं जावं? त्यावेळेला हनुमंतरायाने विचार केला, आता अशोक वाटिकेमध्ये जायचं, हवेला सुद्धा प्रवेश करता येत नाही, आता मी कसा जाऊ? त्यावेळेला ज्या महिला अशोक वाटिकेमध्ये जाऊ लागल्या, दास दासी, त्यांनी असं घुंगट घेतलेलं होतं. घुंगट कळतं का? त्या दुसऱ्या काही महिला असतात, तुम्ही बघितलेलं असेल तर, इथपर्यंत असतं बरं का असं घुंगट. आणि असं त्यांनी असं घुंगट घेतलेलं होतं. आणि त्या घुंगटाच्या मध्ये हनुमंतरायानं सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या घुंगटाच्या मध्ये जाऊन बसले. किती विचार करण्याची भूमिका आहे. कुणाला सुद्धा पत्ता नाही. त्या अशोक वाटिकेमध्ये महिला गेल्या आणि तेवढ्याच वेळेला हनुमंतराय काय केलं, त्या घुंगटाच्या बाहेर आले. जिथं सीता माता वृक्षाच्या खाली बसलेली आहे त्याच वृक्षाच्या वर जाऊन बसले. बसल्याच्या नंतर अशोक वाटिकेमध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र सगळं वातावरण त्यांना आनंदाचं दिसलं. गवत राम म्हणू लागलं, दगड राम म्हणू लागले, फळ राम म्हणू लागले, वृक्ष सगळे असणारे पशु पक्षी सगळे असणारे राम राम म्हणू लागले.
आता मात्र प्रत्येक वृक्षाच्या बुडाला असा कान लावायचा, वृक्षमधून राम. फळाला कान लावला राम, दगडाला कान लावला राम. आता मात्र विश्वास पटला, ही मात्र आता सीता आहे. पण वेळ होती 4:30 वाजण्याची. हीच वेळ बर का. पोचले अशोक वाटिकेमध्ये. सीतामातेचा तर पत्ता लागला. म्हणले आता सीतामातेचं दर्शन झालं. पण दर्शन कुठून घेतलं माहिती? वृक्षावरून दर्शन घेतलं. आणि सीतामाता कुठं बघू लागली माहिती? रामाचं सारखं चिंतन चालू आहे आणि सीतामातेचं सारखं असणारे जे पाहणं आहे ती चरण कमलाकडे पाहू लागली. आपल्या असं खाली मान करून एक चित्त असणारी आणि सारखं रामाचं ध्यान. हे ध्यान करत असताना हनुमंतरायांनी चरण कमलाचं दर्शन घेतलं आणि इतके उतावळे झाले, एवढे उतावळे झाले, कधी जाईल आणि मी आईचं दर्शन घेईल, कधी जाईल मी आईचं दर्शन घेईल, कधी जाईल मी आईचं दर्शन घेईल. पण मनाला समजावून सांगतात आता 4:30 वाजले, सगळा प्रकाश आहे. एवढ्या उजाडामध्ये जर गेलो मी आता, तर उजाडामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्या राक्षसनी धावतील आणि मला मारतील आणि माझ्यामुळं माझ्या आईला सुद्धा त्रास होईल. एक काम करावं, एवढा सूर्य अस्ताला गेला की पुन्हा भेटायला जाऊ. सूर्याकडे बघितलं, अरे बाबा जाणं लवकर आता. हे कसं आहे माहितीये का, ज्याचं जमलं का नाही, ज्याचं लग्न जमलं त्याला एकही दिवस वर्षासारखा जातो बर का. सीतामाता त्या सूर्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्य भगवंताला सांगितलं बाबा लवकर जा. सूर्य भगवंतानं सांगितलं मला टायमिंग दिलेला असतं बरं का, त्याच्या लवकरही मला जाता येत नाही आणि उशिरापर्यंत जाता येत नाही. बरं बाबा तुझ्या हिशोबानं. तेवढ्याच वेळामध्ये राजा रावण आला आणि राजा रावण आल्याच्या नंतर राजा रावण बोलण्याकरता सुरुवात केली. सीते, 1 आणि 2 नाही 80,000 पत्न्या, मुख्य मंदोदरी तुझ्या पायाच्या दासी करील, फक्त माझा स्वीकार कर. विचार करा बर का, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कसा जरी झाला तरी आपला तो पती परमेश्वर आहे. संपत्ता प्रॉपर्टी हा भाग वेगळा आहे. सीतामातेकून जर कुठला गुण घ्यायचा असेल तर माता भगिनी एवढाच गुण घ्यावा, सगळ्यात आपला महान जर कोण असेल तर आपला पती परमेश्वर आहे. कुणी आपल्याला प्रलोभन दाखविल, कुणी आपल्याला प्रलोभन दाखविल, पण त्या प्रलोभनामध्ये कुणी सुद्धा फसायचं नाही. आपला गरीब भोळा भाबडा कसा जरी असेल तर तो आपला कोण आहे? पतीच आहे. हे सीतामातेकडून मोठा गुण घ्यायचा. एवढे प्रलोभन दाखवले, एवढं नाही सीता, या लंकेची महाराणी तुला मी करून टाकतो, फक्त माझा स्वीकार कर. सीतामातेनं कमीत कमी एवढं बोलल्याच्या नंतर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, खरं आहे म्हणले, बरोबर आहे. एवढे प्रलोभन दाखवले, पण एवढे प्रलोभन दाखवून सुद्धा सीतामाता त्या प्रलोभनामध्ये वचनामध्ये येत नाही. एका शब्दामध्ये सीतामातेनं काय केलं, एवढं बोलून दाखवल्याच्या नंतर एखादी महिला कमीत कमी राजा रावणाचा चेहरा तरी बघेल. शब्द आहे का बरं का. जो राजा रावण लंकेच्या बाबतीमध्ये महाराणी करण्याकरता तयार आहे, कमीत कमी ती महिला कमीत कमी बोलत असताना त्या राजा रावणाचा चेहरा तरी बघल ना. तर सीतामातेनं काय केलं, त्याचा चेहरा सुद्धा बघितला नाही. गवताची काडी उचलली आणि राजा रावणाच्या समोर धरली. शब्द आहे का बरं का. गवताची काडी उचलली आणि राजा रावणाच्या समोर धरली आणि मान अशी फिरवली. किती विचार करण्याची भूमिका आहे. म्हणजे चुकून सुद्धा राजा रावणाचा मला चेहरा दिसू नये. किती विचार करण्याची गोष्ट आहे. एवढे जरी प्रलोभन दाखवत असेल तर बोलत असताना संवाद साधायचा आहे. सीतेनं बोलण्याकरता सुरुवात केली, मरून जरी गेले तरी मी रामाचीच आहे बरं का. शेवटी बोलण्याकरता सुरुवात केलं, मी धारदार शस्त्रानं तलवारीनं मी तुझे तुकडे तुकडे करून टाकील. सीतेनं हात जोडून सांगितलं, मी मरण्याकरता तयार आहे, मरण्याकरता तयार आहे, पण मी मात्र पत्नी प्रभू श्री रामचंद्रजीचीच आहे. त्यावेळेला राजा रावणानं बोलण्याकरता सुरुवात केलं, 1 महिन्याचा कालावधी देतो. सीता जर माझ्यासोबत विवाह करण्याकरता महाराणी होण्याकरता तयार जर नाही झाली तर या सीतेचे तुकडे तुकडे करून टाका. हनुमंतराय कुठून ऐकू लागले माहिती? झाडावरून. ज्या वेळेला हनुमंतरायानं एवढे शब्द ऐकले, दररोजचा त्रास त्या सीतामातेचा बघितला का नाही,
वृक्षावर होते, वृक्षावर बसून रडण्याकरता सुरुवात केली. म्हणजे